കർത്താവ് ഒരുക്കി തന്ന സന്ദർഭങ്ങൾക്കായി സ്തോത്രം. प्रभु ने तैयार करके दिया इस अवसर के लिए धन्यवाद. കർത്താവേ, നീ തലമുറ തലമുറയായി ഞങ്ങളുടെ സങ്കേതമാകും. प्रभु आप हमारा पीढ़ी पीढ़ी से आप हमारा शरण स्थान है. നമുക്ക് കർത്താവ് ഒരു സങ്കേതമാണ് എന്നുള്ള വിഷയത്തെ കുറിച്ച് നമുക്ക് ഇന്ന് ചിന്തിക്കാം. उसी विषय में जो प्रभु हमारा शरण स्थान है और विश्राम करने का एक स्थान है, उस विषय में थोड़ा मनन करेंगे. നമുക്ക് സങ്കീർത്തനം 18 2 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ भजन संहिता 18 का 2 जब हम पढ़ते हैं, അവിടെ ഒരു 6-7 ഐറ്റമായിട്ട് കർത്താവിന്റെ വ്യക്തിത്വത്തെ കുറിച്ച് പറയുന്നുണ്ട്. प्रभु का स्वभाव के विषय में 6-7 बातें वहाँ पर बताया गया है. यहोवा मेरी चट्टान और मेरा गढ़ और मेरा छुड़ाने वाला है, मेरा ईश्वर मेरी चट्टान है, जिसका मैं शरणागत हूँ. वह मेरी ढाल और मेरी मुक्ति का सींग और मेरा ऊंचा गढ़ है. ഒരു ഭക്തൻ കർത്താവിന്റെ ആളത്വത്തെ കുറിച്ച് ഗ്രഹിച്ചറിഞ്ഞപ്പോൾ അദ്ദേഹത്തിന് മനസ്സിലായ കാര്യങ്ങളെല്ലാം അദ്ദേഹം പറയുകയാണ്. നമുക്ക് ഏതെങ്കിലും ഒരു വ്യക്തിയെ പാറ എന്ന് വിളിക്കാൻ പറ്റുമോ? നമുക്ക് ഏതെങ്കിലും ഒരു വ്യക്തിയെ കോട്ട, സങ്കേതം, ശക്തി, ബലം എന്നൊക്കെ നമുക്ക് പറയാൻ പറ്റുമോ ഈ ഭൂമിയിൽ? इस दुनिया में अगर हम देखा जाए तो जब एक मनुष्य दूसरा मनुष्य का गुणों को पहचानता है, समझता है, तो समझने के बाद क्या कभी ऐसा बोल सकता है क्या कि एक व्यक्ति एक चट्टान है, एक शरण स्थान है, एक गढ़ है, एक किला है, ये सारा गुण लेकर एक मनुष्य को दूसरा मनुष्य वर्णन कर सकता है क्या? ഏതെങ്കിലും ഒരു മനുഷ്യനെ നമ്മുടെ ശരണമാക്കിയിട്ടുണ്ടെങ്കിൽ ആ വ്യക്തി ഒരു പാറയോ കോട്ടയോ ഒന്നുമല്ല. കാരണം ശാശ്വതമായ ഒരു നിലനിൽപ്പ് ആ വ്യക്തിക്കില്ല. तो अगर हमने इस दुनिया में किसी व्यक्ति के ऊपर आश्रय करके या उसको शरण करने के थोड़ा मदद के लिए उसके ऊपर भरोसा करके आश्रय करके रखा, तो भी वो एक चट्टान समाज मजबूत नहीं रहेगा वो व्यक्ति. क्यों? क्योंकि वो व्यक्ति स्वयं खुद ही थोड़े समय के लिए जीने वाला व्यक्ति है. നമ്മുടെ വേദപുസ്തകം പല സ്ഥലങ്ങളിലും ദൈവഭക്തന്മാരെ ദൈവത്തെ ആശ്രയിച്ച് പറയാണ്, നീ ഞങ്ങളുടെ പാറയാണ്. हम देखते हैं कि पुराने नियम में बहुत से भक्तों ने इस रीति से जब परमेश्वर पर उन लोगों ने आश्रय किया तो तुरंत वो लोग कहते हैं कि यहोवा मेरा चट्टान है. എന്റെ ഒരു ഗോപുരമാണ് എനിക്ക് വന്ന്. അതിന് നമ്മള് 71 സങ്കീർത്തനം 3 വാക്യത്തിൽ എനിക്ക് എന്നും വന്ന് പാർക്കേണ്ടതിന് നീ എനിക്ക് ഒരു കോട്ടയാണ്, എനിക്ക് എന്നും വന്ന് പാർക്കാതിനുള്ളിൽ. बजट संगीता 71 का 3 उसका आखिरी भाग पढ़ना. क्योंकि तू मेरी चट्टान हाँ. और मेरा गढ़ ठहरा. हाँ, मतलब वो हमारा प्रभु ऐसा है कि हमें उनको मदद, हमारा कोई भी तकलीफ के अवस्थे में तुरंत हम प्रभु पर आश्रय कर सकते हैं, क्योंकि वही हमारा गढ़ है, वही हमारा किला है. അപ്പോൾ ഈ ഭക്തന്മാർ ഇതൊക്കെ പറഞ്ഞപ്പോൾ അവരുടെ ഹൃദയം വസിച്ചത് ഈ പാറയ്ക്കുള്ളിലാണ്, ഈ കോട്ടയ്ക്കുള്ളിലാണ്, ഈ ദൈവത്വത്തിലാണ്. ഈ പാറ എന്നൊക്കെ പറയുന്നത് യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ചാണ്, അവന്റെ ഹൃദയത്തെ കുറിച്ചാണ് ഈ പറയുന്നത്. അവന്റെ ഹൃദയം ഒരു കോട്ട പോലെയാണ്, അവന്റെ ഹൃദയം സങ്കേതമാണ്. ആർക്കും എപ്പോഴും ചെന്ന് ആ ഹൃദയത്തിൽ പ്രവേശിച്ച് മറഞ്ഞിരിക്കാം. കാരണം ഏറ്റവും സുരക്ഷിതമായ സ്ഥാനം ദൈവം നമുക്ക് നൽകി തന്നിരിക്കുന്നത് യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയമാണ്. तो यहाँ पर जब परमेश्वर हमारा जो चट्टान है, वो हमारा गढ़ है, किला है करके बोलते समय में वो परमेश्वर है बोलते समय में क्या वो वास्तव में परमेश्वर का मन को दिखाता है, परमेश्वर का हृदय को का अवस्था को बताने वाला एक स्वभाव का गुण है. उसको हम लोग जिस रीति से समझ सके उस समझने के हिसाब से हमने उसको चट्टान और गढ़ करके बोला. क्यों? क्योंकि जब हम लोग परमेश्वर में बस जाते हैं, परमेश्वर के दिल में जब हम बस जाते हैं, हम लोग परमेश्वर में जब हो जाता है, वो ऐसा हो मानो कि मैं एक सुरक्षित चट्टान में खड़ा हूं, मानो मैं एक सुरक्षित किला में खड़ा हूं, एक मजबूत स्थान में खड़ा हूं, मेरा आश्रय करने के लिए प्रभु में हूं. जब मैं प्रभु में हूं करके बोलते समय में ये सब गुण का अवस्था, ये सब परमेश्वर का गुण है, स्वभाव है, परमेश्वर का हृदय है. ये अनुभव करने होता है. നമ്മളെ കുറിച്ച് പറയുന്നത് നിങ്ങളുടെ ഹൃദയം കല്ലുപോലാണ്, ആ ഹൃദയം മാറ്റി. എന്ന് പറഞ്ഞാൽ കർത്താവിന്റെ ഹൃദയം കല്ലുപോലെ എന്നുള്ള അർത്ഥത്തിലല്ല, തന്നിൽ ആശ്രയിക്കുന്നവർക്ക് അവൻ പാറ പോലൊരു സങ്കേതമാണ്. तो हमारे हृदय के विषय में हम पढ़ते समय में क्या है, हम लोग एकदम कठोर लोग हैं, एकदम कड़क मन के स्वभाव के लोग हैं, ईर्ष्या द्वेष इस प्रकार का नफरत स्वभाव ही रखने वाले लोग हैं. लेकिन प्रभु का जब चट्टान का मन है करके बोलते समय मतलब क्या, मतलब चट्टान जैसा कठोर है वो अर्थ में नहीं, मतलब उस प्रभु पर मैं आश्रय किया तो चट्टान जैसा मजबूती, एक किला जैसा बल, वो अनुभव हमको मिलेगा. അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ആ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ആ കരുതൽ എന്നുള്ളത് നമ്മള് തിരുവചനത്തിൽ കൂടെ കൂടെ കാണുന്നത് നമ്മളെ ആക്കി വെച്ചിരിക്കുന്നത് ഈ കോട്ടയ്ക്കുള്ളിലാണ്, ഈ ശക്തി കേന്ദ്രത്തിന്റെ ഉള്ളിലാണ്, ഈ പാറയ്ക്കുള്ളിലാണ്. तो परमेश्वर ने जो हमें
एक व्यक्ति के अंदर जब रखा है करके बोलते समय, मसीह में रखा है करके बोलते समय में ये बात का अनुभव, एक खुशी, एक सुरक्षता लाता है, एक आनंद लाता है। क्यों? क्योंकि जिस व्यक्ति के अंदर रखा है, हम लोग मानो एक किला के अंदर है, एक चट्टान में हम खड़े, उस रीति का मजबूती में हम रखे गए हैं, उस रीति से हमें समझना है। നമ്മുടെ വിശ്വാസം എന്ന് പറയുന്നത്, हमारा विश्वास करके जब बोलते समय में, ക്രിസ്തുവിൽ വിശ്വസിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ അർത്ഥം हम लोग प्रभु पे विश्वास करते हैं, मतलब ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയത്തിന്റെ ഉള്ളിലേക്ക് എനിക്ക് പ്രവേശനം ലഭിച്ചു. मतलब क्या? मुझे परमेश्वर के दिल में प्रवेश होने का अवस्था हो चुका है, मैं प्रवेश कर चुका हूँ। നമ്മള് 143 സങ്കീർത്തനം 9 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 143 भजन संगीता का उसका 9 में हम पढ़ते हैं, ഞാൻ നിന്റെ അടുക്കൽ ഒരു മറവിനായിട്ട് വരുന്നു. पढ़ना। हे यहोवा, मुझे शत्रुओं से बचा ले, मैं तेरी ही आड़ में आ छिपा हूँ। हाँ देखो, मैं तेरे ही आड़ में आकर हाँ। छुप चुका हूँ। ഞാൻ നിന്റെ അടുക്കലേക്ക് വരുന്നത് എന്തിനാണ്? मैं तेरे पास क्यों आ रहा हूँ? മറയ്ക്കപ്പെടാൻ ताकि मैं छुप जाए, ढका जाए। എന്ന് പറയുമ്പോൾ എവിടെയാണ് മറയ്ക്കുന്നത്? तो प्रभु मुझे किधर छुपाएगा? अपने सीने में रखेगा। എവിടെ വെക്കും? कहाँ रखेगा? अपना दिल में रखेगा। എവിടെ വെക്കും? कहाँ रखेगा? मैं നമ്മുടെ മാത്യു ഹെൻറി എന്ന് പറയുന്ന ഒരു ദൈവദാസൻ मैथ्यू हेनरी नाम का एक प्रभु का दास ഉൽപ്പത്തി പുസ്തകത്തിലെ ആദം ഹവ്വയെ സൃഷ്ടിച്ചതിനുള്ള ബന്ധത്തിൽ ഇങ്ങനെ ഒരു വിവരണം തരുന്നുണ്ട്. उन्होंने आदम और हव्वा का जो उत्पत्ति का पुस्तक में जब उनको सृष्टि किया करके उस विषय को, उस बातों को वो ऐसा कहता है, ഹവ്വയെ സൃഷ്ടിച്ചത് ആദാമിന്റെ പാദത്തിനൊന്നല്ല. हव्वा को जब बनाया गया था वो आदम का पैर का घुटने या कोई पैर का हड्डी में से लेकर नहीं, അതുകൊണ്ട് അവൻ ഒരിക്കലും അവളെ ചവിട്ടിക്കളയാൻ പറ്റില്ല. जिसके वजह से, क्योंकि वो पैर का हड्डी से नहीं बनाया है, इसलिए आदम कभी भी वो हव्वा को कुचल नहीं सकता। പിന്നെ ആദാമിന്റെ തലയോട്ടിയിൽ നിന്നല്ല സൃഷ്ടിച്ചത്. കാരണം ആദാം എപ്പോഴും തലയിൽ വെച്ചുകൊണ്ടിരിക്കാൻ തലയോട്ടിയിലുമല്ല. तो और आदम हमें हव्वा को हमेशा सर पे बिठा के रखने के लिए, हव्वा को सर पे बिठाकर हमेशा सब बातों को उसको खुशी देने के लिए सर का हड्डी में से नहीं हव्वा को बनाया। പിന്നെ ആദാമിന്റെ ഹൃദയം ഇരിക്കുന്ന വാരിയിൽ നിന്നാണ്. കാരണം ഈ വാരിയലും ഹൃദയവും തമ്മിൽ ബന്ധപ്പെട്ടതുപോലെ ഹവ്വായെ ഹൃദയത്തിൽ സ്വീകരിക്കുക എന്നുള്ള അർത്ഥത്തിലാണ് ആ വാരിയിൽ നിന്ന് എടുത്തത്. परंतु वो कहां से लिया? जहां पर हमारा हृदय दिल बसने वाला, उसका नजदीकी जो हड्डी है, जो रीढ़ का हड्डी, वो जो हड्डी, उस हड्डी में से लेकर हव्वा को बनाया। क्यों? क्योंकि वो हमेशा दिल के नजदीक है, दिल में बसा है। और आदम जब हव्वा को देखेगा, मानो मतलब क्या है कि ये लोग दोनों एक होकर प्रेम में सर्वदा है, तू मेरा है, मेरे दिल का टुकड़ा है बोलने के लिए उस रीति से प्रभु ने उसको उस हड्डी से बनाया। ഇത് സഭയെ, ക്രിസ്തുവിനെയും സഭയെയും കണ്ടുകൊണ്ടാണ് ദൈവം അത് ചെയ്തത്. परंतु परमेश्वर जब ये करते समय में वो क्या देखकर किया? उसने मसीह और मंडली को देखकर किया। അപ്പോൾ ഹവ്വ ആദാമിന്റെ ഹൃദയത്തിലായിരിക്കണമെന്നാണ് ദൈവം ആഗ്രഹിച്ചതെങ്കിൽ, तो अगर परमेश्वर ये चाहता था कि हव्वा जब उत्पन्न होकर आते समय में वो हमेशा आदम के दिल में रहे या दिल के नजदीक रहे, सीने में बना रहे, ऐसा हृदय और चाहत से परमेश्वर ने अगर हव्वा को बनाया है, तो ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയത്തിൽ ആരാ ഉള്ളത്? फिर मसीह का हृदय में फिर कौन है? हमें। Praise the Lord. Amen. അപ്പൊ നമ്മൾ എവിടെയാണ്? तो फिर हम लोग ऐसा है, तो फिर हम कहां पर है? हमें। നമ്മളത് വിശ്വസിക്കും. ये बात हमको विश्वास कर रहा है। നമ്മൾ എവിടെയൊക്കെ ആയിരുന്നു. हम लोग पहले और किधर बाहर थे। നമ്മള് ഈ ക്രിസ്തുവിനോടുകൂടെ ഞാൻ മരിച്ചു എന്ന് പറയുന്ന ആ ചില സാഹചര്യങ്ങളുണ്ട്. നമ്മള് പാപത്തിന് മരിച്ചു, ജഡത്തിന് മരിച്ചു, സ്വയത്തിന് മരിച്ചു, ന്യായപ്രമാണത്തിന് മരിച്ചു, നമ്മള് സാത്താന് മരിച്ചു, ഇങ്ങനെയെല്ലാം പറയുന്ന സ്ഥലത്തായിരുന്നു നമ്മൾ നേരത്തെ. तो हम जब पुस्तक नए नियम में हम लोग जब पढ़ते समय में बहुत जगह पे खास रीति से पौलुस ने इस विषय में कहते समय में क्या है कि हम मसीह के साथ हम मर चुके हैं। मसीह के साथ जब मर चुके हैं बोलते समय में वो थोड़ा और वर्णन करके कहता है कि हम लोग पाप के लिए मर चुके हैं, हम लोग शैतान के लिए मर चुके हैं, संसार के लिए मर चुके हैं, मोह के लिए मर चुके हैं, व्यवस्था के लिए मर चुका है और शरीर के लिए मर चुके हैं, पुराना मनुष्यत्व के लिए मर चुका है। तो इसके लिए हम लोग मर चुके हैं बोलते समय में एक समय में हम लोग को पहले ये सब बातों को नियंत्रण करके हमें रखते थे। मतलब हम लोग सब उसके अंदर थे। पहला നമ്മൾ അവിടെ വസിച്ചിരുന്നവരാണ്. हम लोग पहला कहां पर बसे थे? इन सब बातों में। നമ്മള് റോമലേഖനം 6-ാം അധ്യായത്തിന്റെ 6-ാം വാക്യത്തിൽ നമ്മളത് വായിക്കണ്ട, പഴയ മനുഷ്യൻ മരിച്ചു. നമ്മൾ നേരത്തെ പഴയ മനുഷ്യനിലായിരുന്നു വസിച്ചിരുന്നത്. रोमियो 6:6 में हम पढ़ते हैं, लेने का जरूरत नहीं। 6:6 में क्या लिखा है कि हम लोग अपने पुराने मनुष्य के लिए हम लोग मर चुके हैं। मतलब क्यों ऐसा बोल रहा वाक्य? क्योंकि हम लोग पहले पुराने मनुष्य में हम बसे हुए थे। നമ്മൾ 6:11 വായിക്കുന്നത് റോമലേഖനം 6 പാപത്തിന് മരിച്ചു. 6:11 में हम पढ़ते हैं कि रोमियो का कि हम लोग पाप के लिए मरे। ഗലാത്യലേഖനം 2:20 നമ്മൾ ജഡത്തിന്, നമ്മുടെ സ്വയത്തിന് മരിച്ചു. गलतियों 2:20 में हम पढ़ते हैं कि हम स्वयं के लिए मर गए, ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ. मसीह के
साथ हम मरे। ഗലാത്യ ലേഖനം 5:24 വായിക്കുന്നത് ജഡത്തിന് മരിച്ചു. 5:24 में हम पढ़ते हैं कि हमारा शारीरिक प्रकृति का जो स्वभाव है उसके लिए हम मर गए। നമ്മള് ഗലാത്യ ലേഖനം അതിന്റെ 5:24 നമ്മുടെ ജഡത്തിന് മരിച്ചു. 6:14 ലോകത്തിന് മരിച്ചു. और गलतियों 6:14 में हम पढ़ते हैं कि हम संसार के लिए मर चुके हैं। നമ്മള് കൊലോസ്യർ 2:20 ലോകത്തിന്റെ ആദിപാഠങ്ങൾക്ക് മരിച്ചു. हाँ, कोलोस्यों का पुस्तक 2:20 में हम पढ़ते हैं कि संसार का जो नीचे का बातों के लिए हम मर चुके हैं। റോമലേഖനം 7:5 വായിക്കുന്ന ന്യായപ്രമാണത്തിന് മരിച്ചു. रोमियो 7:5 में हम पढ़ते हैं कि हम व्यवस्था के लिए मर चुके हैं। നമ്മള് എബ്രാഹിം 2:11 സാത്താൻ മരിച്ചു. हम लोग इब्रानियों 2:11 में पढ़ते हैं कि हम शैतान के लिए मर गए। ഇതെല്ലാം ക്രിസ്തുവിനോട് മരിച്ചിട്ട് ये सब बातों में हम मसीह के साथ मरकर, ക്രിസ്തു അതിൽ നിന്നെല്ലാം നമ്മളെ അടർത്തിയെടുത്ത് और ये सब बातों से प्रभु ने क्या किया, हमें खोद कर उसमें से बाहर निकाला। ഈ ഒരു കാര്യങ്ങൾ ഒന്നും ഇനി നമ്മളെ ബാധിക്കാതെ मतलब अभी- ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയത്തിലാക്കി. और ये सब बातों का कोई भी इन्फ्लुएंस, ये सब बातों का कोई भी सामर्थ्य या शक्ति वापस खींच के हम लोग को वापस उसकी ओर नहीं लाने के लिए प्रभु ने हमें क्या कहां पर रखा, मसीह के दिल में रख दिया। എന്താണ് വീണ്ടെടുപ്പിന്റെ അർത്ഥം? तो मतलब छुटकारा पाया, नया जन्म हुआ, उसका मतलब क्या है? നമ്മള് ഉൽപ്പത്തി പുസ്തകം അതിനെ 3:21 വായിക്കുന്നത് उत्पत्ति का पुस्तक 3:21 में हम पढ़ते हैं, പാപം ചെയ്ത് നഷ്ടപ്പെട്ടു പോയ ഈ ആദാമിനെ ദൈവം ഉടുപ്പിച്ചു, ക്ലോത്ത് ചെയ്തു, അവനെ കവർ ചെയ്തു എന്നാണ് വായിക്കുന്നത്. पाप किया हुआ आदम का दशक को वहां पर क्या पढ़ते हैं 3:21 में? और यहोवा परमेश्वर ने हाँ। आदम और उसकी पत्नी के लिए चमड़े के अंगरखे बनवाकर हाँ। उनको पहनाया दिए। और- तो पहना दिया मतलब उसको ढक दिया। നേരത്തെ ആദാം എവിടെയായിരുന്നു? पहला आदम कहां पर था? അത്തിയിലൂടെയാണ്. उसने पत्तों को लेकर अपना नंगापन को छुपाने देखा। ദൈവത്തിന്റെ നീതിയുള്ള കണ്ണിന്റെ മുമ്പിൽ നോക്കിയപ്പോൾ परमेश्वर का धार्मिकता के नजर से जब परमेश्वर ने उसको देखा तो അവർ ഭയം ഒളിച്ചു. वो डर के भाग गया। ദൈവത്തിന്റെ മുമ്പിൽ നിൽക്കാൻ കഴിയുകയില്ല. उसको तो भी परमेश्वर के सामने खड़ा रहने नहीं हो पा रहा है। അതിന് ദൈവം എന്ത് ചെയ്തു? इसलिए परमेश्वर ने क्या किया, അവന്റെ സ്വയ പ്രവൃത്തിയിൽ നിന്നും അവനെ വീണ്ടെടുത്ത് उसका स्वयं का कार्य से उसको छुटकारा देकर ദൈവം അവനെ ഉടുപ്പിച്ചു. परमेश्वर ने उसको ढक दिया। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या, എന്താ അതിന്റെ അർത്ഥം? उसको हम क्या समझ सकते हैं उसमें? യേശു ക്രിസ്തുവിന്റെ യാഗത്തെയാണ് ഇത് കാണിക്കുന്നത്. वो यीशु मसीह का बलिदान को वो दिखाता है। ആ തോൽ കാണിക്കുന്നത് ക്രിസ്തുവിന്റെ നീതിയാണ്. वो चमड़ा जो दिखाता है वो मसीह का धार्मिकता को दिखाता है। അപ്പോൾ നമ്മൾ എവിടെയാണ്? तो हम कहाँ पर है? നമ്മളെ കവർ ചെയ്തിരിക്കുന്നത് എന്താണ്? हमें वो चमड़े से हमें ढक दिया है करके बोलते समय में मतलब क्या? Praise the Lord. मैं നമ്മൾ എവിടെയാണ്? मतलब अभी हम लोग कहाँ पर है? ക്രിസ്തുവിന്റെ ഉള്ളിലാണ്. मसीह के अंदर है। Praise the Lord. Amen. ദൈവസന്നിധി വരുമ്പോൾ परमेश्वर को उपस्थिति में आते समय में ഈ ക്രിസ്തു എന്ന നീതി എന്ന വസ്ത്രം ഇല്ല എങ്കിൽ ദൈവം നമ്മളെ, അതാണ് നമ്മളെ ലവോദിക്ക സഭയോട് പറയുന്നത്. हम लोग अगर मसीह जो हमारा धार्मिकता का वस्त्र है उस मसीह को अगर हम लोग पहने नहीं रहेगा तो हमारा हालत बहुत बुरा होने वाला है। इसके लिए हम लोग लवोदिकिया मंडली के विषय में प्रभु कहता है നീ നഗ്നനാണ്. तू नंगा है। എന്റെ അർത്ഥം എന്താ? मतलब क्या है? ദൈവം ആക്കി വെച്ച സ്ഥലത്തല്ല. परमेश्वर ने उसको जिसपे रखा था उसपे नहीं है अभी। അപ്പൊ ദൈവം നമ്മളെ എന്ത് ചെയ്തു? കവർ ചെയ്യുകയാണ് ക്രിസ്തുവിനെ. तो परमेश्वर ने हमें पहना दिया, मतलब हमें मसीह में ढक दिया है। അതാണ് നമ്മൾ ലേവ്യ പുസ്തകം 17:11 വായിക്കുമ്പോൾ लेविया का पुस्तक 17:11 में हम पढ़ते हैं, നിങ്ങളുടെ പ്രാണൻ കവർ ചെയ്യപ്പെടണം. पढ़ना 17:11। शरीर का प्राण प्रभु में रहता है। हाँ, और आज- उसको मैंने तुम लोगों को वेदी पर चढ़ाने के लिए दिया है कि तुम्हारे प्राणों के लिए प्रायश्चित किया ആ जाए। പ്രായച്ചിത്തം എന്നുള്ള വാക്ക് നമ്മുടെ ലാംഗ്വേജിൽ വായിക്കുമ്പോൾ പ്രായച്ചിത്തം എന്ന് പറയുമ്പോൾ നമുക്ക് എന്തോ അത്രത്തോളം ഒരു ക്ലിയർ കിട്ടുന്നില്ല. तो वो प्राण अपने प्राण के लिए प्रायश्चित किया है करके बोलते समय में जो मूल भाषा में प्रायश्चित करके शब्द नहीं लिखा है, उसका अर्थ ये है कि അതിനെ എബ്രായ ഭാഷയിൽ കാഫർ എന്നുള്ള പദമാണ് ഉപയോഗിക്കുന്നത്. इब्रानिया भाषा में उसको काफर करके शब्द इस्तेमाल किया है। അതിന്റെ അർത്ഥം मतलब क्या है? നമ്മളെ മറയ്ക്കുക, मतलब हमें ढक दिया है, പൊതിയുക, हमें जो हमें बांध के रख के ढक दिया है നമ്മളെ കൺസീൽ ചെയ്യുക, और हमें छुपा दिया है, നമ്മളെ ഒളിച്ചു വെക്കുക. हमें कहां पर गहराई में छुपा के रखा है। ഇതൊക്കെയാണ് അർത്ഥം. मराठी में कैसे लिखा है? हाँ, प्रायश्चित है ना? हाँ, हाँ। ढक दिया वो अर्थ में आना चाहिए। मतलब वो शब्द काफर का अर्थ ये अर्थ में आना चाहिए। അപ്പം ഇത് പഴയ നിയമത്തിൽ തന്നെ 102 പ്രാവശ്യം യാഗങ്ങളോടുള്ള ബന്ധത്തിൽ പ്രായച്ചിത്തം എന്ന പദം ഉപയോഗിച്ചിട്ടുണ്ട്. ये पुराने नियम में प्रायश्चित बलि के विषय में या खास रीति से बलि करते समय में ये शब्द को 112 बार काफर करके शब्द इस्तेमाल किया है। मतलब हमें हमारा प्राण को ढकने के लिए बलि करना करके लिखा है। അപ്പൊ നമ്മൾ ദൈവസന്നിധിയിൽ നിൽക്കുമ്പോൾ यानी कि हम लोग जब परमेश्वर की उपस्थिति में खड़ा रहते समय में നമ്മൾ ക്രിസ്തുവില്ല എങ്കിൽ പാപികളാണ്. हम अगर मसीह में अगर नहीं है तो हम पापी है, ക്രിസ്തുവിന് പുറത്തെന്താണ്? क्योंकि मसीह के बाहर क्या है? ന്യായവിധിയാണ്. न्याय है। നമ്മള് നോഹയുടെ സമയത്ത് നോക്കുക, नूह के समय में हम जानते हैं നോഹയുടെ പെട്ടകം, नूह के जहाज को, പെട്ടകത്തിന്റെ പുറത്തെന്താണ്? जहाज के बाहर क्या है? न्याय है।
മരണമാണ്, मृत्यु है, ശാന്തിയില്ല, शांति नहीं है, സമാധാനമില്ല, समाधान नहीं है, മനുഷ്യൻ മരിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. मनुष्य मरते जा रहा है. എന്നാൽ परंतु പെട്ടകത്തിന്റെ അകത്തോ जहाज के अंदर मैन അവിടെ എന്തുണ്ട്? वहां पर क्या क्या है? എന്താണ് ആ പെട്ടകം? मतलब वो जहाज को हम क्या समझते हैं? അത് ക്രിസ്തുവാണ്. वो मसीह है. ആ ക്രിസ്തു എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? मसीह मतलब क्या? ആ പെട്ടകം എന്താണ്? मैं उस जहाज को हम कैसे समझते हैं? ക്രിസ്തുവിന്റെ ഉള്ളമാണ്. मतलब मसीह का अंदर का भागों को बताते हो. എവിടെയാണ് പാപമില്ലാത്തത്? कहाँ पर पाप नहीं है? എല്ലാവർക്കും പാപമാണ്. सब में पाप है. പാപമില്ലാത്ത ഒരു മനുഷ്യൻ, पाप जिसमें नहीं है वो एक ही मनुष्य है. പാപം ചെയ്യാത്ത ഒരു സോൾ, ये एक ऐसा प्राण जिसने कभी पाप किया नहीं, ആ സോളിന്റെ ഉള്ളിൽ उस प्राण के अंदर നോക്കണം, ഏറ്റവും വിശുദ്ധനായവന്റെ ഉള്ളിൽ, मतलब सबसे पवित्र, उसके ऊपर कोई पवित्र नहीं, ऐसा पवित्र व्यक्ति के अंदर है हम. ഏറ്റവും നീതിമാനായവൻ, सबसे धार्मिक व्यक्ति, ആർക്കും കടന്നുകൂടാ. उनके सामने उनका तुलना में कोई नहीं आ सकता. സാത്താൻ കടക്കാൻ കഴിയില്ല, शैतान फिर अंदर नहीं आ सकता, പാപത്തിന് കടക്കാൻ पाप പറ്റില്ല, अंदर नहीं आ सकता, ന്യായത്തിൽ കടക്കാൻ പറ്റില്ല. न्याय हमारे अंदर नहीं उसके अंदर नहीं आ सकता. അപ്പൊ ദൈവം നമ്മളെ ആക്കി വെച്ചിരിക്കുന്നത് എവിടെയാണ്? तो मतलब परमेश्वर ने हमें कहाँ रखा है, मतलब उसका महत्व समझते हैं क्या? അതിനെയാണ് പ്രായച്ചിത്തം എന്നുള്ള പദം കൊണ്ട് तो ഉദ്ദേശിക്കുന്നത്. उसके लिए हमारा भाषाओं में क्या हो गया, उस शब्द को प्रायश्चित करके शब्द बोलकर बताया है. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം यशायाह का पुस्तक 53:10 വായിക്കുന്നത്, 53 का 10 में हम पढ़ते हैं, അവന്റെ സോൾ उसका प्राण എന്തായി തീരണം? दोष बलि है. നമുക്ക് വേണ്ടി ഒരു കവറിംഗ് ആയി തീരണമെന്നാണ്. मतलब वहां पर भी हमारे लिए एक ढक जाने का रीति से हो जाए, हमें ढका जाने के लिए. അതായത് നമ്മൾ ആ അർത്ഥത്തിലാണ് उस अर्थ में है 2 Corinthians 5:20 വായിക്കുന്നത്, दूसरा कोरिन्थी 5 का 21 में हम पढ़ते हैं, പാപമറിയാത്തവനെ. जो पाप नहीं जानता था. അപ്പൊ സഭ എവിടെയാണ്? मंडली कहाँ पर है? उस मसीह में है. മസീഹ് എന്ന് പറയുമ്പോ എവിടെയാണ്? मतलब मसीह में है बोलते तो कहाँ पर है? മസീഹയുടെ ശിരസിലാണ്, उनका सिर में है क्या? ശിരസിന്റെ ക്രിസ്തുവിന്റെ പാദത്തിലാണ്. क्या उनका पैर में या घुटने में है क्या? പിന്നെ എവിടെയാണ്? बल्कि कहाँ पर है? दिल में है. मैं പ്രിയമുള്ളവരെ, मैं നമുക്ക് ഈ ഭൂമിയിൽ നമുക്ക് അമേരിക്കൻ പ്രസിഡന്റ് ഉള്ളിലോട്ടൊന്ന് കയറാം, എന്തെങ്കിലും പുള്ളിക്ക് ഒരു പാരിതോഷികം കൊടുത്താൽ പുള്ളി നമ്മളെ കരുതും. हम लोग अगर दुनिया का अमेरिकन प्रेसिडेंट के सामने जाकर उसमें अगर मदद के लिए कुछ भी, अगर हमने संसार का बहुमूल्य चीज भी अगर उसको दे देगा तो वो तुरंत हमारा फेवर में आएगा मदद करने के लिए. നമുക്ക് പരിശ്രമിച്ചാൽ ഏത് മനുഷ്യന്റെയും ഏത് സ്ത്രീയുടെയും ഏത് പുരുഷന്റെയും ഉള്ളിൽ സ്വാധീനം കിട്ടുന്ന രീതി ചെയ്യാം. എന്നാൽ ക്രിസ്തുവിന്റെ ഉള്ളിൽ നമുക്ക് തള്ളിക്കയറാൻ പറ്റില്ല. प्रियो, इस दुनिया में कोई भी मनुष्य ले लो, कोई भी स्त्री ले लो, हमारे पास अगर सामर्थ्य है, अगर हमारे पास धन है, वस्तुएं है, तो कोई भी पुरुष को, कोई भी स्त्री को हम लोग इन्फ्लुएंस करके उनको हम लोग जज्बाती बनाकर हम लोग उनका दिल में घुसकर प्रिय बनने का कोशिश करेगा तो हम लोग हमारा सामर्थ्य कर सकते हैं. लेकिन यीशु मसीह का दिल में प्रवेश करने के लिए हमारा कोई भी तंत्र वहां पर लगेगा नहीं. അതാണ് ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം. वही है परमेश्वर का प्रेम. ഈ നമ്മൾ വായിച്ച ആ പ്രൊപ്പിസിയേഷൻ അല്ലെങ്കിൽ ആ അറ്റോൺമെന്റ് എന്നുള്ള പദമാണ് 1 യോഹന്നാൻ 4:10 വായിക്കുന്നത്. यही जो प्रायश्चित करके जो शब्द है, वही भाग को उसी अर्थ में 1 यूहन्ना 4 का 10 में पढ़ते समय में हम देखते हैं. प्रेम इसमें नहीं कि हमने परमेश्वर से प्रेम किया, हाँ। पर इसमें है कि उसने हमसे प्रेम किया और हमारे पापों के प्रायश्चित्त के लिए. അവിടെ പ്രായച്ചിത്തം കണ്ടോ? എന്താണ് പ്രായച്ചിത്തം? നമ്മൾ നേരത്തെ ചിന്തിച്ചത് हम लोग प्रायश्चित करके जो शब्द है जो अपने लेवियों में हमें पढ़ा था, वही उसी अर्थ में वहां पर आना चाहिए. ക്രിസ്തുവിന്റെ സോള് मसीह का प्राण നമ്മുടെ സോളിനെ ദൈവസനയിൽ മറക്കത്തക്കവണ്ണം हमारा प्राण को, मसीह का प्राण ने हमारा प्राण को परमेश्वर की उपस्थिति के सामने या परमेश्वर का उस क्रोध का धार्मिकता के नजर के सामने उन्होंने, मसीह ने हमें हमारा प्राण को ढक दिया है, छुपा के संभाल के रखा है. ഇതാണ് സ്നേഹം. इसी को कहते हैं प्रेम. आमेन. അപ്പൊ ആരൊക്കെ നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്നുണ്ട്? हमसे कौन कौन प्रेम करता है? ऐसा സ്നേഹിക്കുന്നത് എവിടെ കൊണ്ടാണ്? क्योंकि आप प्रेम भी कहां से करते हैं? വിശ്വസിക്കുന്നത് എവിടെ കൊണ്ടാണ്? विश्वास हम कहां से करते हैं? ഹൃദയം കൊണ്ടല്ലേ? दिल से हमें करना है ना, हृदय से. ഈ വിശ്വസിക്കുക, സ്നേഹിക്കുക എന്നെല്ലാം പറയുന്ന ക്രിയാപദങ്ങളാണ്. ഒരു ആക്ഷൻ വേണം. मतलब विश्वास करना, प्रेम करना, ये सब एक क्रिया का शब्द है. मतलब हमको हमारे अंदर से कार्य करना पड़ता है. അപ്പൊ കർത്താവ് നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്നുണ്ട്. परमेश्वर हमसे प्रेम करता है, क्रिया है, परमेश्वर कर रहा है. നമ്മൾ സ്നേഹിച്ചതല്ല, हमने पहला प्रेम नहीं किया, അവൻ സ്നേഹിച്ച് അവന്റെ ഹൃദയത്തിലാക്കി. उन्होंने हमसे प्रेम करके उन्होंने क्या किया? अपने हृदय में हमें रख दिया. ഇത് യേശുവിന്റെ ഹൃദയം എവിടെയാണ്? यीशु का हृदय कहां पर है? കർത്താവ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷത്തിൽ പറയുകയാണ്, यूहन्ना का सुसमाचार में प्रभु कहता है, എനിക്കുള്ളവരെ ഞാൻ അറിയുന്നു, जो मेरे है मैं उनको जानता हूँ, എന്റെ കയ്യിൽ നിന്ന് ആർക്കും പിടിച്ചെടുക്കാൻ പറ്റില്ല. और कोई भी उसको मेरे हाथों से इन लोगों को छीन नहीं सकता. ഈ കൈ എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? तो हाथ मतलब क्या?
രണ്ട് കൈ എന്നാണോ? मतलब दो शारीरिक हाथ है, ऐसा हाथ का मतलब है क्या? കൈ വേദപുസ്തകം കാണിക്കുന്നത് ഹൃദയത്തെയാണ്. मतलब हाथ करके हम लोग आत्मिक अर्थ में देखा जाए तो एक बात हम देखते हैं कि वो दिल को, हृदय को दिखाता है. നമ്മള് വേദപുസ്തകത്തിൽ കൂടെ സന്ധ്യാസമയത്ത് യാഗസമയത്ത് ഞാൻ എന്റെ കൈകളെ നിന്റെ സന്നിധിയിൽ മലർത്തുന്നു എന്ന് പറഞ്ഞാൽ ഹൃദയം തുറക്കുന്നു. हम लोग पुराने नियम में ऐसा हम पढ़ते हैं कि शाम का जब पहर हम वहां पर हुआ तो मैंने हाथों को उठाकर परमेश्वर के सामने उपस्थिति में आया. मतलब क्या? वो अपने हृदय को लेकर प्रभु की उपस्थिति में आया. അപ്പം കർത്താവിന്റെ ഹൃദയം എവിടെയാണ്? परमेश्वर, प्रभु का हृदय कहाँ पर है? കർത്താവ് പറയാണ് എന്റെ കയ്യിൽ നിന്ന് ആരും പിടിച്ചെടുക്കത്തില്ല. प्रभु कहता है कि मेरे हाथों से कोई भी इनको छीन नहीं सकता. പിന്നെ പറയാ फिर कहता है नीचे अगला वाक्य में, मेरे ये पिता पिता- से, हाँ पढ़ो मेरे पढ़ो. पिता हाँ. जिसने उन्हें मुझको दिया है हाँ. सबसे बड़ा है. हाँ. मैं. कोई उन्हें पिता के हाथ से പ്രൈസ് ദി ലോർഡ്. नहीं അപ്പൊ सकता. പിതാവിന്റെ കൈ എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? तो पिता का हाथ से कोई छीन नहीं सकता. मतलब क्या? നമ്മൾ ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയത്തിലാണ്. हम मसीह के हृदय में है നമ്മൾ അടക്കം ക്രിസ്തു എവിടെയാണ്? और हम और मसीह के साथ हम कहाँ पर है? पिता के हृदय में. നമ്മളത് വിശ്വസിക്കണം. ये बात को विश्वास करना है प्रियो. ഇനി ലോകത്തിലേക്ക് പോയാൽ, ലോകത്തിൽ വസിച്ചാൽ अगर वापस अगर हम संसार में चले गए तो നമ്മൾ വിശ്വാസം മാറിപ്പോയി. मतलब हम लोग विश्वास से हम लोग भटक गए. നമ്മൾ എവിടെയാ? ദൈവം ആക്കി വെച്ച സ്ഥാനത്തായിരിക്കണം. मतलब परमेश्वर ने हमें जिस स्थान पर रखा है उसी स्थान पर हमें बने रहना है. നമ്മൾ എവിടെയാണ്? हम कहाँ पर है? ഏത് സ്ഥലത്താണ്? कौन सा स्थान पर है? मसीह के हृदय में. അല്ലേ? मैं. നമ്മൾ സ്വർഗത്തിലാണോ? हम लोग स्वर्ग में है क्या? സ്വർഗത്തിലേക്കാൾ ഉന്നതനായവൻ, भैया स्वर्ग से भी बड़ा कौन है? पर अभी बड़ा ना, परमेश्वर सबसे बड़ा, പവിത്രൻ, जो पवित्र है, നിഷ്കളങ്കൻ, निष्कलंक है, പാപിയോട് വേർപെട്ടവൻ, पापियों से अलग है സ്വർഗത്തേക്കാൾ ഉന്നതൻ. और स्वर्ग से भी ऊंचा है. इब्रानियों 7 में हम पढ़ते हैं. ഒരു മഹാപുരോഹിതൻ നിൽക്കുമ്പോൾ एक श्रेष्ठ महायाजक जब हमारे लिए खड़े हैं तो നമ്മള് പുറപ്പാട് പുസ്തകം അതിന്റെ 28 അധ്യായം 29 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ निर्गमन का पुस्तक 28ന്റെ 29 एक्सोडस का 28 का 29, एक्सोडस 28-29. जब हारून पवित्र स्थान में प्रवेश करे हाँ. तब वह न्याय की चपरास पर अपने हृदय के ऊपर हाँ. इस्राएलियों के नामों को लगाए रहे. कहाँ पर? हृदय. हृदय पर. हाँ. എവിടെ വായിക്കണം? कहाँ पर उसको लेना है? हृदय पर, अपना छाती, हृदय पर. yes. അല്ല, അപ്പൊ ഒരു ഈ അഹരോൻ എന്ന മഹാപുരോഹിതൻ എല്ലാവരുടെയും പേര് ഓർമ്മയുണ്ടോ? अभी अहरोन जो महायाजक है उसको इजराइल में का सभी व्यक्तियों का, इजरायली लोगों का नाम मालूम है क्या उसको? ഇല്ല. नहीं. അതുകൊണ്ട് ആ ഗോത്രത്തിന്റെ പേര് इसलिए वो क्या किया? 12 पत्थर यानी कि जो हर एक 12 गोत्रों को दर्शाता है, എന്ത് ചെയ്യണം? उसको क्या कर रहा है? ഹൃദയത്തിൽ. वो 12 गोत्रों को, जो पत्थर को दिल में रखना है, हृदय में, छाती में रखते हैं. അപ്പൊ ദൈവം നോക്കുമ്പോൾ तो जब परमेश्वर देखता है ഇസ്രായേൽ മക്കൾ എവിടെയാണ്? इसराइल अभी कहां पर है? उस महायाजक का छाती में, हृदय में है. അടുത്ത വാക്യം 30 വാക്യം കൂടെ വായിക്കുമ്പോൾ 30 पढ़ना. और तू न्याय की चपरासी में उरीम और तुमीम को रखना. और जब जब हारून यहोवा के सामने आए तब तब वे अपने हृदय के ऊपर हो. हाँ. इस प्रकार हारून इस्राएलियों के लिए यहोवा के न्याय को अपने हृदय के ऊपर नित्य लगाए रहे. हाँ. കണ്ടിന്യൂലി. नित्य मतलब बनाए रखना, उसको उधर ही रखना, लगातार बने ही रहना उस जगह पर. അപ്പോൾ ഇപ്പോൾ ആരാണ് നമ്മുടെ മഹാപുരോഹിതൻ? अभी हमारा महायाजक कौन है? मैं. അല്ലേ? है ना? അപ്പൊ നമ്മുടെയൊക്കെ പേര് പുറത്തിങ്ങനെ എഴുതി വെച്ചേക്കാണ്. मतलब अभी हमारा नाम प्रभु ने छाती में, सबका नाम यहाँ पर छाती में लिखा, ऐसा है क्या? അല്ല, नहीं. പിന്നെ എവിടെ? बल्कि कहाँ पर? ക്രിസ്തുവിന്റെ ഉള്ളിൽ. हमें मसीह में है हम. ദൈവസന്നിധിയിൽ നമ്മളെ ക്രിസ്തുവിനാൽ മറയപ്പെട്ട് പൊതിഞ്ഞിരിക്കുകയാണ്. मतलब अभी क्या है? अभी हम लोग बाहर छाती में ऐसा नहीं है, मसीह के अंदर हम लोग एकदम सुरक्षित स्थान पर है. നമ്മളെ ഇസ്രായേൽ മക്കളെ കുറിച്ച്, ഇസ്രായേൽ മക്കളെ ദൈവം പറയുന്നത് നമ്മളിപ്പോ 91 സങ്കീർത്തനം 4 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 91 भजन संहिता का 4 में इजराइल के विषय में हम पढ़ते हैं. 91 का 4. वह तुझे अपने पंखों के आड़ में ले लेगा हाँ. और तू उसके पैरों के नीचे शरण पाएगा. हाँ. उसकी सच्चाई तेरे लिए ढाल और विलम्ब ठहरेगी. നോക്ക്, അവിടെ ദൈവത്തിന്റെ പങ്ക കൊണ്ട് മറയ്ക്കും, അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ ചിറക് കൊണ്ട് മറയ്ക്കും. എന്നാ ദൈവത്തിന് ചിറകുണ്ടോ? तो वहां पर लिखा है कि वो अपने पंखों से हमें ढकेगा. मतलब परमेश्वर के पास पंख है क्या? എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? तो फिर उसको वो एक अर्थ बोलने के लिए बताया गया है. എന്നാ തൂവല് പോലെ. मतलब वो जैसा वो पंख को, मतलब एक उड़ने वाला, पहला भाग पढ़ना 4 का शुरुआत. अपने पंखों के आड़ में ले लेगा आगे. और तू उसके पैरों के नीचे हाँ, पर देखो, एक पहला पर है जो, और उसका हाँ. पर छुपा हुआ जो पंख है ना, छोटा छोटा, उस पंख में हमें संभाले रखा है.
फेदर करके जो इंग्लिश में लिखा है। അങ്ങനെ ക്രിസ്തുവിന്റെ ഉള്ളിൽ അല്ലെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ ഉള്ളിൽ വസിക്കുന്ന വ്യക്തിയെ കുറിച്ചുള്ള അനുഗ്രഹങ്ങൾ ഒരു രാത്രിയിൽ നിനക്ക് ഭയമില്ല, പകലിൽ നിനക്ക് ഭയമില്ല, ഒരു ബാധയും നിനക്ക് അടുക്കയില്ല. എത്രയോ അനുഗ്രഹങ്ങളാണ് ഈ പാറയ്ക്കുള്ളിൽ ഈ ചിറകിനുള്ളിൽ ആയിരിക്കുന്നവരെ കുറിച്ച് ദൈവം കൊടുക്കുന്നത്. और उस रीति से जो उस प्रभु के अंदर है, पंखों के अंदर है, मतलब उसके हृदय के अंदर है, ऐसा रहने वाले लोगों को क्या क्या आशीषें है उसको नीचे वहां पर लिखा है। उनको रात में डर नहीं, दिन में डर नहीं, शत्रुओं से डर नहीं। तो वो किस किस को मिलने वाला है वो अनुभव, वो आशीष जो मसीह के अंदर है। അപ്പൊ എന്തുകൊണ്ടാ ഭയം? फिर डर क्यों आता है? ദൈവം ആക്കി വെച്ച സ്ഥലത്തല്ല നമ്മൾ. क्योंकि हम लोग परमेश्वर ने जिस स्थान में हमें रखा है वहां पर हम नहीं है। ക്രിസ്തുവിൽ നിന്ന് മനസ്സ് മാറി मसीह से हमारा मन हटकर ഒരല്പ പായസം കുടിക്കണം, थोड़ा खीर पीना है, അല്പം അത് കാണണം, थोड़ा वो टीवी देखना है, അങ്ങനെ പോയി ऐसा उधर इधर जाकर അങ്ങനെ മനസ്സ് ऐसा मन को ക്രിസ്തുവിൽ നിന്ന് മാറി मसीह से हटकर ലോകത്തിലായപ്പോൾ संसार में जब चला गया, ഓയോ എനിക്ക് പാടി, अरे अरे मुझे तकलीफ हो गया, अरे मुझे डर लग रहा है, എല്ലാവരും എനിക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കണം. सब लोग मेरे लिए प्रार्थना करना, കാരണം നീ ഇന്ന് ദൈവം ആക്കി വെച്ചത് എവിടെയാണ്? क्योंकि प्रभु ने तुझे कहां पर रखा है वो स्थान तू क्यों भूल गया? ഹൃദയം ക്രിസ്തുവാകുന്ന പാറയെ തുളച്ചു വേണം ഇനി ശത്രുവിനോ ഭയത്തിനോ നിന്റെ ഉള്ളിൽ വരാൻ. प्रियो, अभी जो कोई मसीह का हृदय के अंदर है, मसीह के अंदर है, मतलब अभी शैतान को क्या करना पड़ेगा? उसको प्रभु का छाती को फाड़ के, हृदय को फाड़ कर फिर हमको बाहर खींच के निकालना पड़ेगा। पर ऐसा कर सकते हैं क्या? तो ऐसा शैतान भी अंदर आ नहीं सकता। डर भय जो हम बोलते हैं उसको भी हमारे मसीह के अंदर फाड़ कर आ नहीं सकता। വിശ്വാസിയുടെ ഉള്ളിൽ സാധാരണ കടക്കാൻ പറ്റുമോ? विश्वासी के अंदर शैतान जा सकते हैं क्या? പറ്റുമോ? जा सकते हैं क्या? വിശ്വാസി എന്ന പേരിൽ അനന്യാസം സഭയിൽ എന്താ പറയുന്നത്? अनन्यास और सफेरे के विषय में हम क्या देखते हैं? पत्रोस അവര് कहता है कि ദൈവം हाँ, मन में कैसा घुसा ये? കാരണം അവര് ദൈവം ആക്കി വെച്ച സ്ഥലത്തല്ല. ऐसा क्यों हुआ? देखो, विश्वासी एक सुरक्षित स्थान में वैसा जा नहीं सकता, लेकिन अनन्यास और सफेरे का विषय में क्या हो गया? तू देखो, प्रभु ने जिस स्थान पर रखा था उस स्थान पे तू नहीं था तो तुरंत शैतान ने उसके ऊपर कार्य किया। മഹാപുരോഹിതൻ സ്വർഗത്തിൽ महायाजक स्वर्ग में है തന്റെ വിശ്വാസികളെ और उसका विश्वासियों को നിരന്തരം प्रति समय അവരുടെ ഹൃദയത്തിലാക്കി निरंतर अपने हृदय में रखकर പിതാവിനെ ഉപനിക്കുക. पिता की उपस्थिति में खड़ा है। വിശ്വാസി എവിടാ? विश्वासी कहाँ है? ലോകത്തിൽ. संसार में। ലോകത്തെയും ലോകത്തിലുള്ളതിനെയും സ്നേഹിക്കരുത്. संसार और संसार की बातों से प्रेम नहीं करना। ഒരുവൻ ലോകത്തെ സ്നേഹിച്ചാൽ जो कोई संसार से प्रेम करता है, ഈ യേശുവിൽ നിന്ന് അവന് പിന്മാറാൻ സ്വാതന്ത്ര്യമുണ്ട്. मतलब क्या? जो संसार से प्रेम करता है, मतलब उसका मसीह के अंदर जो हम बसे थे उसका दिल से बाहर आने का स्वतंत्रता है। ക്രിസ്തുവിൽ നിന്ന് മാറിയാൽ और मसीह से बाहर आया तो അതാണ് പിതാവിന്റെ സ്നേഹം ഇല്ലെന്ന് പറയുന്നത്. इसीलिए वहां पर कहते हैं जो कोई संसार से प्रेम करता है, पहला यूहन्ना 2 में, उसको पिता का प्रेम नहीं। സ്ഥാനീയമായി ക്രിസ്തുവിലാണെങ്കിൽ പോലും भले ही स्थानीय रीति से वो आत्मा में मसीह में है तो भी അനുഭവത്തിൽ अनुभव में आते समय में അവനെവിടായി? वो कहां पर है? संसार में। നമ്മള് എന്ന് നിശ്ചയം വരുത്തേണ്ട ഒരു കാര്യമാണ്. इसलिए हर एक दिन हमें ये बात को पक्का करना है, ഞാൻ എവിടെയാണ്? मैं कहां पर हूँ? നമ്മളോട് ഇസ്രായേൽ മക്കളെ മിസ്രൈമിൽ നിന്ന് കൊണ്ടുവരുമ്പോൾ जब इजराइल के लोगों को मिस्र देश से बाहर लेकर आ रहा था, ദൈവം എങ്ങനെയാണ് അവരെ കരുതുതെന്ന് നമ്മുടെ 32 ഡ്യൂട്ടറോണോമി 32 11 12 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ व्यवस्था विवरण 32 का 11 12 पढ़ते समय में इजराइल लोगों को किस रीति से प्रभु ने संभाला करके हम देखते हैं। जैसे वो अपने घोंसले को हिला-हिलाकर हाँ। अपने बच्चों के ऊपर मंडराता है, हाँ। वैसे ही उसने अपने पंख फैलाकर हाँ। उसको अपने परों पर उठा लिया। यहोवा अकेला ही उसकी अगुवाई करता रहा और उसके सींग कोई पराया देवता कैसा? उसका संग कोई पराया देवता न था। അവരുടെ ഇടയിൽ അന്യദൈവങ്ങൾ വേറെ ആരെയും ആശ്രയിക്കാൻ അവർക്കുണ്ടായിരുന്നില്ല. मतलब उनके संग कोई अन्य देवता नहीं था, मतलब क्या? और कोई भी चीज उन पर आश्रय करे ऐसा अवस्था उनमें नहीं था, ദൈവം അവരെ വഹിക്കുകയായിരുന്നു. क्योंकि परमेश्वर उन्हें क्या किया? पंखों तले रखा, मतलब क्या? संभाले रखा। ഒരു 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 പക്ഷി അതിന്റെ കുഞ്ഞിനെ പറക്കാൻ അഭ്യസിക്കുന്നത് പോലെ जैसा एक हम देखते हैं पक्षियां अपने बच्चों को वो घोंसले से गिराते हैं ताकि वो बच्चे उड़ना सीखे, കാരണം അവരെ മിസ്രൈമിൽ നിന്ന് കൊണ്ടുവരികയാണ്. क्योंकि अभी प्रभु क्या कर रहा है? मिस्र देश से उनको बाहर निकाल रहा है, എന്നിട്ട് फिर അവരെ ചിറകിൽ വഹിച്ചു. और फिर उनको अपने पंखों में संभाले रखा। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या? അവരെ കുറിച്ചാണ് ദൈവം എപ്പോഴും ചിന്തിക്കുന്നത്. मतलब प्रभु हमेशा यही लोगों के बारे में सोच रहे हैं। ദൈവത്തിന്റെ ഹൃദയത്തിൽ ആരുണ്ട്? परमेश्वर के हृदय में कौन था? ये इजरायली लोग जो मिस्र देश से बाहर निकलकर जंगल में यात्रा कर रहे हैं। നമ്മൾ അതിന്റെ അടുത്ത വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उसका अगला वाक्य जब हम पढ़ते हैं, അതിന് 32 10 വാക്യം 10 पढ़ना 32 का। उसने उसको जंगल में
हाँ और सुनसान और गरजने वाले से भरी हुई मरुभूमि में पाया। उसने उसके चारों ओर रहकर उसकी रक्षा की और अपनी आग की पुतली के समान उसकी सुधि रखी। നോക്കുക, ഇതെല്ലാം ചെയ്യാൻ കാര്യം എന്താണ്? ये सब करने हो पाया, ऐसा क्यों? 32:9 उसका 32 का 9, क्योंकि यहोवा का अंश हाँ। उसकी प्रजा है, हाँ। याकूब उसका नपा हुआ नीच भाग है। എന്നാ, അവിടെ വായിക്കേണ്ടത് ഇങ്ങനെയാണ്. इस रीति से हमें पढ़ना चाहिए। For the Lord's portion is the people of Israel. ദൈവത്തിന്റെ ഓഹരിയാണ് ഇസ്രായേൽ. 9 का शुरुआत पढ़ना फिर से। क्योंकि यहोवा हाँ, यहोवा का अंश उसकी यहोवा का अंश, ആ, बोले यहोवा का भाग कौन है? उसी की प्रजा है। ഇന്ന് ഹൃദയത്തിന്റെ ഭാഗമാണ് ആര്? मतलब हृदय का भाग है, यहोवा का हृदय का भाग कौन है? इस्राएल। Praise the Lord. मैं ഇസ്രായേലിനും ആ ഒരു ഓർമ്മ വേണ്ടേ? इस्राएल को भी, इसलिए ये बात इस्राएल भी याद करना चाहिए ना। അപ്പൊ നമ്മൾ എവിടെയാണ്? हम कहाँ पर है? उसी हृदय में എത്ര സുരക്ഷിതമായ സ്ഥാനത്താണ് കൊണ്ടുവന്നത്. एकदम सुरक्षित स्थान प्रियो हमें रखा है। നമ്മൾ ഇസ്രായേലിനെ കുറിച്ച് അല്ലെങ്കിൽ കർത്താവ് വന്നപ്പോൾ അവനെ യെരുശലേമിനെ കുറിച്ച് മത്തായി സുവിശേഷം 23 അധ്യായത്തിന്റെ 37 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. ഒരു കോഴി തന്റെ കുഞ്ഞിനെ ചിറകടിയിൽ ചേർക്കാൻ പോലെ യെരുശലേമേ നിന്നെ ചേർപ്പാൻ എനിക്ക് എത്ര വട്ടം മനസ്സായിരുന്നു, നിനക്കോ മനസ്സായില്ല. मत्ती का पुस्तक 23वां अध्याय में 23 का 37 पढ़ते समय में वहां पर यरूशलेम को देखकर प्रभु वहां पर कहते हैं कि कितने बार जैसा अपने मुर्गी अपना बच्चों को अपने पंखों तले लेकर सुरक्षित करने के लिए आता था, ऐसा मैं कितने बार तुम्हारे बीच में आकर मैंने किया, लेकिन तुम लोग ने नहीं माना। അപ്പോൾ വിശ്വാസത്താൽ इसलिए विश्वास के द्वारा, യേശു ക്രിസ്തുവിനെ വിശ്വസിക്കുക എന്ന് പറഞ്ഞാൽ यीशु मसीह पे विश्वास करना मतलब क्या? ഞാൻ എവിടെയാണ്? मैं कहाँ पर हूँ? मसीह में मतलब कहाँ? मसीह के हृदय में। ആ, അത്രയ്ക്ക് പ്രിയ ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയത്തിന്റെ പോഷനാണ് നമ്മൾ. प्रियो हम लोग मसीह के हृदय में है, मतलब परमेश्वर का नीच भाग हम है। അവിടെ 73 സങ്കീർത്തനം 26 വാക്യത്തിൽ 73 भजन संगीता का 26 में हम पढ़ते हैं, ഇവിടെ ഹൃദയം എന്ന് പറയുന്നത് രക്തം പമ്പ് ചെയ്യുന്ന ഹൃദയത്തെ കുറിച്ചല്ല. हृदय हृदय बोलने वाला मतलब जो लहू बहने वाला जो हमारा मानुष्य हृदय, वो अर्थ में नहीं बोल रहा है। ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ यहाँ पर हम पढ़ते हैं, ആ, मेरे हृदय और मन दोनों तो हार गए हैं, हाँ। परंतु परमेश्वर सर्वदा के लिए मेरा भाग हाँ। और मेरे हृदय की चट्टान बना। എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്റെ മാനുഷികമായ രീതിയിൽ എനിക്കൊരു ശരീരമുണ്ട്, मतलब मनुष्य रीति से जो मेरा शरीर है എനിക്കൊരു ഹൃദയവുമുണ്ട്. और मेरा हृदय है जहाँ जिसमें लहू बहता है। അത് പ്രായം കൂടി വരുന്നവരെ ക്ഷയിച്ചോണ്ടിരിക്കുക. वो जैसा उम्र बढ़ते रहता है, हमारा हृदय का ताकत क्या होता है? हाँ। कमजोर होता है, बूढ़ा होते रहते हैं हम लोग। ഇപ്പൊ നമ്മള് അപ്പൊ അദ്ദേഹം പറയാണ്, तब प्रभु दास कहता है, എന്റെ ശരീരത്തിലല്ല ഞാൻ വസിക്കുന്നത്, मतलब आसाफ कहता है कि मैं अभी मेरे इसी कमजोर शरीर जो नाश हो रहा है उसमें मैं नहीं बसा, क्योंकि वो तो हारते रहेगा। അദ്ദേഹം വസിക്കുന്നത് എവിടെയാണ്? वो कहाँ पर है? യഹോവ. यहोवा परमेश्वर में। നമ്മളിപ്പോ ട്രെയിനിൽ യാത്ര ചെയ്ത് വരുമ്പോൾ उदाहरण के लिए हम लोग ट्रेन में यात्रा करके आ रहे हैं, നമ്മള് ദൂര ട്രെയിനിലൊക്കെ നമ്മൾ യാത്ര ചെയ്ത് വരികയാണ്. हम लोग एक लंबा सफर करके आ रहे हैं, ट्रेन से यात्रा कर रहे हैं। അപ്പൊ നമ്മള് ടോമി ബ്രദർ ട്രെയിൻ വരുമ്പോൾ ഒരാൾ ചോദിക്കുക എവിടെയാ താമസിക്കുന്നത്? तो एक बार प्रभु का दास टॉमी ब्रदर को वो केरला से वापस आ रहे थे, तो किसी ने उनको ट्रेन में पूछा आप कहाँ से आ रहे हैं, कहाँ रहते हैं? അപ്പൊ പറയും മഹാരാഷ്ട്ര. तो उन्होंने मतलब क्योंकि वो केरला से आ रहे, मतलब एक स्टेट छोड़कर दूसरा स्टेट में आ रहे, तो उन्होंने जवाब दिया मैं महाराष्ट्र में रहता हूँ। അപ്പൊ മഹാരാഷ്ട്രയിൽ എവിടെയാണ്? महाराष्ट्र में कहाँ रहते हैं? നാസിക്. नासिक में। ഓക്കെ. അപ്പൊ നാസിക്കിൽ എവിടെയാണ്? नासिक में कहाँ रहते हैं? ഉന്നതനഗർ. उपनगर। ഉപനഗറിൽ എവിടെയാണ്? उपनगर में किधर? ആകൃതി നഗർ. अकृति अपार्टमेंट। ആകൃതി അപ്പാർട്ട്മെന്റ് എവിടെയാണ്? अकृति अपार्टमेंट में कहाँ पर? ഗ്രൗണ്ട് ഫ്ലോറിൽ. ग्राउंड फ्लोर में रूम नंबर 3-4। അപ്പൊ ഒരു ലൗകിക മനുഷ്യന്റെ അന്വേഷണം നിന്നു. तो अभी इतना एड्रेस बोल दिया, तो अभी इससे अंदर जा नहीं सकता। एक मनुष्य नजर का एड्रेस पूरा इसके अंदर गहराई में जा नहीं सकता। എന്നാൽ परंतु ഒന്നും കൂടെ ചോദിക്കാം, और एक बार पूछता हूँ, ആകൃതി നഗറിലെ ആകൃതി ഫ്ലാറ്റിന്റെ ഉള്ളിൽ ആ ഗ്രൗണ്ട് ഫ്ലോർ വസിച്ചാലും ടോമി എന്ന് പറയുന്ന സോള് വസിക്കുന്ന എവിടെയാണ്? ശരീരത്തിലാണ്. तो अभी हे भाई, हाँ। भले हे टॉमी भाई, मैं आपको पूछना चाहता हूँ, आप भले आकृति अपार्टमेंट में ग्राउंड फ्लोर में 3 रूम नंबर 3-4 में आप रह रहे हो, लेकिन टॉमी बोलकर जो व्यक्ति है वो कहाँ पर रह रहा है? तो वो टॉमी करके व्यक्ति बोलते समय में हाँ। किसके बारे में बोल रहा है? वो व्यक्ति का प्राण। हाँ। तो वो प्राण कहाँ पर रह रहा है? उस व्यक्ति का शरीर के अंदर। അത് ക്ഷയിച്ചോണ്ടിരിക്കുകയാണ്. और वो शरीर क्या हो रहा है? അതാണ് സങ്കീർത്തനക്കാരൻ പറയുന്നത്. कमजोर होते जा रहा है। वही हम लोग 73 भजन संगीता भी पढ़ा, मेरा शरीर और मेरा हृदय क्या हो रहा है?
वो हार रहा है, मतलब कमजोर हो रहा है। എനിക്ക് പേടിയില്ല, तभी भी मुझे डर नहीं, ഞാൻ क्योंकि मैं ക്ഷയിക്കാത്ത, एक ऐसा व्यक्ति में जी रहा हूँ जो कभी बूढ़ा नहीं होता, രോഗം വരാത്ത, उसमें कभी बीमारी नहीं आएगा, മരണം വരാത്ത, उसमें कभी मृत्यु नहीं आएगा, നിത്യവരെയുള്ള, सनातन सर्वदा के लिए जीने वाला ശുദ്ധിയുള്ള. पवित्र। നമ്മളെ ഒരു റൂമിലൊക്കെ വരുമ്പോ നല്ല അടുക്കും ചിട്ടാണ് ആ വീട്ടിൽ പാർക്കാൻ എന്ത് സന്തോഷമാണ്. अगर सोचो ना, एक घर में अगर हम जा रहे हैं और घर में सामान सब एकदम अच्छे से रखा है, एकदम क्लीन है, अच्छा खुशबू आ रहा है, फ्रेश है, तो उस घर में बार बार जाने अच्छा लगता है ना। യേശുവിന്റെ ഹൃദയം എങ്ങനെയുള്ളതാണ്? यीशु मसीह का हृदय कैसा है प्रियो? ദൈവം പ്രസാദിക്കുന്ന, परमेश्वर प्रसन्न करने वाला, ദൈവം തന്നെ വസിക്കുന്ന, और परमेश्वर खुद यीशु मसीह में रहने वाला, പരിശുദ്ധാത്മാവ് വസിക്കുന്ന, पवित्र आत्मा निवास करने वाला, ദൈവത്തിന്റെ സകല സമ്പൂർണ്ണതയും और परमेश्वर का संपूर्णता निवास करने वाला ആ വസിക്കുന്ന സ്ഥലത്ത് उस स्थान में എന്നെ കൂടെ ആക്കിയെന്ന് പറഞ്ഞാൽ, मुझ जैसा छोटा आदमी को भी वहां पर रखा बोला तो, പക്ഷെ നമുക്ക് വേണ്ട. അവിടെ परंतु हमको वो बड़ा जगह नहीं चाहिए। നമുക്ക് ചേറ്റുകുഴിയോ പഞ്ഞു തിന്നുന്ന കാര്യങ്ങളൊക്കെ. हमको क्या चाहिए? गटर का नाला चाहिए, और वो सुअर और डुक्कर जो गंदा खाना खाता है, वो सब बातें हमको चाहिए। അതാണ് സങ്കീർത്തനക്കാരൻ പറയുക. भजन संगीता में कहता है നമ്മളത് അറിയണം. हमें ये बात जानना है, ജ്ഞാനമുള്ളൂർ ഹൃദയം തരണം. एक ज्ञान का हृदय परखने वाला मन मुझे दे प्रभु, എന്റെ ശരീരം ക്ഷയിക്കുകയാണ്. क्योंकि मेरा शरीर कमजोर होते जा रहा है। ദാവീദ് പറയുന്നു, दाऊद कहता है, എന്താ മോശ പറയുന്നു, मूसा कहता है, ഞങ്ങളുടെ മരുപ്രയാണ ജീവിതത്തിൽ കഷ്ടവും പ്രയാസവും ദുഃഖമേ ഉണ്ടായിരുന്നു. हमारे इस जंगल के इस सफर में सिर्फ कष्ट, तकलीफ और वेदना सिर्फ यही था प्रभु। പക്ഷേ ഞങ്ങൾ പറന്നു പോകും. तो लेकिन तो भी हम लोग एक दिन उड़ के जाएंगे। എങ്ങോട്ട് പറന്നു പോകും? कहाँ पर जाएंगे? അവിടെ ഓൾറെഡി അവന്റെ ഹൃദയത്തിൽ ഇല്ലെങ്കിൽ എവിടോട്ട് പറന്നു പോകും? अगर पहले से ही वो परमेश्वर का दिल में अगर नहीं है, तो परमेश्वर के पास कैसे जाएगा वो? നമ്മൾ ഗലാത്യ ലേഖനത്തിൽ പൗലോസ് പറയുകയാണ്, गलतियों का पुस्तक में पौलुस वहां पर कहता है, അതിന്റെ 4 അധ്യായത്തിൽ 8-9 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 4 का 8 और 9 पढ़े। पहले तो तुम परमेश्वर को न जानकर उसके दास थे, जो स्वभाव से परमेश्वर नहीं, हाँ। पर अब जो तुमने परमेश्वर को पहचान लिया, वरन परमेश्वर ने तुमको पहचाना, हाँ। तो उन निर्बल और निकम्मी आदि शिक्षा की बातों की ओर क्यों? बस बस बस। ഓക്കെ, നിങ്ങൾ നേരത്തെ എവിടെയായിരുന്നു? हम लोग पहला कहाँ थे? അന്യ ദൈവങ്ങളിലായിരുന്നു. अन्य देवों में हम सेवा करके उनमें थे हम। അന്ന് നിങ്ങൾ ദൈവത്തെ അറിഞ്ഞില്ല. उस समय में हम परमेश्वर को नहीं जानते थे, എന്നാൽ ഇപ്പോൾ परंतु अब നിങ്ങൾ ദൈവത്തെ അറിഞ്ഞു. परमेश्वर को जानते हैं। കുറഞ്ഞ പക്ഷം ദൈവത്തെ അറിഞ്ഞു. कम से कम परमेश्वर को जानते हैं। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? നമ്മളെ ക്രിസ്തുവിൽ ദൈവമാക്കി. मतलब हमें मसीह में प्रभु ने हमें संभाल के रखा है, सुरक्षित रखा है हमें। അപ്പൊ അതിനേക്കാൾ വലിയ അറിവാണ് ദൈവം നിങ്ങളെ അറിഞ്ഞു. परंतु उससे भी बड़ा बात है वरण परमेश्वर हमें जानता है, या परमेश्वर तुम्हें जानता ഈ है। അറിയുന്നത് എവിടെ കൊണ്ടാണ്? जानता है मतलब कैसा, कहाँ से जानते हैं हम? നമ്മൾ പല കാര്യങ്ങളും ഭൂമിയിൽ അറിയുന്നത് നമ്മൾ കഴിക്കുന്ന ഭക്ഷണത്തിന്റെ ഊർജ്ജം കൊണ്ട് തലച്ചോറിലാണ്. प्रियो, हम लोग मतलब जानना करके जो क्षमता मनुष्य रीति से अगर हम देखा जाए तो मनुष्य कुछ जानना है तो उसको क्षमता मिलने, वो क्षमता का बल कहाँ से मिलता है? हम लोग जो खाना खाते हैं, खाना खाने के बाद हजम होकर वो हजमने के द्वारा जो ऊर्जा मिलता है, वो ऊर्जा हमारा दिमाग को, मस्तिष्क को बल देता है। उस बल से हम क्या करते हैं? हम समझते हैं ये ऐसा है, ये वैसा है करके। നമ്മൾ ഡോക്ടർ ആണെങ്കിലും एक डॉक्टर है तो, കലക്ടർ ആണെങ്കിലും एक कलेक्टर है तो, നമ്മൾ പ്രാപിച്ച ബുദ്ധി മുഴുവനും मतलब हमने ये डॉक्टर, ये कलेक्टर हो, ये बड़ा बड़ा मंत्री, कोई भी हो, कितना भी बड़ा ज्ञानी हो, उसने ये ज्ञान कैसा कमाया? അത് തലച്ചോറിന്റെ ബുദ്ധിയിലാണ്. अपना दिमाग का, मस्तिष्क का दिमाग लगाया उसने। എന്നാൽ ദൈവം നമ്മളെ അറിയുന്നത്, लेकिन परमेश्वर जब हमें जानता है कहते समय में, ദൈവം ഭക്ഷണം കഴിച്ചിട്ടോ? परमेश्वर स्वर्ग में भोजन खा के शक्ति मिला, फिर हमें जाना गया। ആ അത് ശുദ്ധ ബോധത്താൽ मतलब परमेश्वर एक शुद्ध सुबोध मन से, എന്നേക്കുമുള്ള അറിവാണ്. मतलब वो एक सर्वदा का जानकारी है। അവന് അറിഞ്ഞ് അറിവിൽ വളരുകയല്ല. मतलब ऐसा नहीं कि पहला हमें थोड़ा जाना, फिर धीरे धीरे जानकर, हाँ अभी मैं तुमको पूरा तरह से जानता हूँ। परमेश्वर ऐसा है क्या? वो पहले से ही हमको, आदि से ही हमें पूरा जानता है। ഇന്നലെ അറിയത്തില്ലായിരുന്നു, परमेश्वर कल हमें बराबर जानता नहीं था, ഇന്ന് അറിയാം. അങ്ങനെ आज थोड़ा जाना, कल फिर और जानेगा, ऐसा नहीं है परमेश्वर। ദൈവത്തിന്റെ അറിവിന് ടൈമോ സ്പേസോ ഇല്ല. परमेश्वर का जानकारी का जो शक्ति है उसका सीमा नहीं है, वो कल थोड़ा जानेगा, ऐसा समय का बंधन में नहीं है। ഈ പ്രപഞ്ചത്തിന് അപ്പുറത്തുള്ള അറിവാണ്. परमेश्वर का जो जानकारी, जो समझ का शक्ति है, वो ब्रह्मांड से भी बड़ा है। അതിനെയാണ് ശുദ്ധ ബോധം. उसको कहते हैं शुद्ध सुबोध मन। അതാ ആ അറിവ്, वो जानकारी, ആ അറിവ്, वो जानना, वो जानकारी, वो ज्ञान, ആ അറിവിൽ उस जानकारी में നമ്മൾ അവനെ അറിയണം. हमें उनको जानना है। നിന്റെ വെളിച്ചത്താൽ ഞങ്ങൾ നിന്റെ വെളിച്ചം കാണുന്നു. तेरा ज्योति के द्वारा मैं आपका प्रकाश को देखता हूँ। അതാണ് ഏകസത്യദൈവമായ നിന്നെയും इसलिए एकमात्र सत्य परमेश्वर को
നീ അയച്ച യേശു ക്രിസ്തുവിനെയും तूने जो यूहन्ना का पुस्तक 17 अध्याय में तूने जो भेजा हुआ एकमात्र सत्य परमेश्वर को जानना ही है, നിത്യജീവനാണ്. अनंत काल का जीवन है। ഞാൻ ക്രിസ്തുവിലാണെന്ന് അറിയുമ്പോൾ और मैं मसीह में हूँ, ये बात जब मैंने जान लिया, നിത്യജീവനാ. तब मतलब क्या है? जानना ही अनंत काल का जीवन है। Praise मतलब the जिस Lord. दिन मैंने प्रभु को जाना, मतलब तू अनंत काल का जीवन में है। ഇത് ആത്മാവിനാലാണ് അറിയുന്നത്. ये आत्मा के द्वारा हम जानते हैं। അതെ, നിങ്ങൾ ആത്മാവിൽ അറിയുന്നു എന്നാണ് നമ്മുടെ തിരുവചനം. ജഡത്തിലല്ല അറിയുന്നത്. इसलिए वचन में बार बार देखो, तुम आत्मा से जानते हो, आत्मा की मदद से जानते हो, आत्मा में जानते हो, शारीरिक शक्ति से नहीं, जो ऊर्जा की मदद से जानते हैं उस शक्ति से नहीं। ഒരുവൻ ക്രിസ്തുവിലായാൽ जो कोई मसीह में है അവൻ പുതിയ സൃഷ്ടിയാണ്. वो एक नया सृष्टि है। അതുകൊണ്ട് അത് ആത്മാവിലാണ് അറിയുന്നത്. इसलिए नया सृष्टि सब बातें उसका आत्मिक मंडल है, आत्मा में ही जानता है। ക്രിസ്തുവിനെ പോലും ഞങ്ങൾ ഇനി ജഡത്തിലെ അറിയുന്നില്ല. अभी मैं मसीह को भी मैं शरीर में नहीं जानता। അപ്പൊ ഞാൻ ക്രിസ്തുവിലാണെന്ന് അറിയാൻ എന്ത് വേണം? तो मैं अभी मसीह में हूँ जानना है तो उसका मतलब क्या है? ദൈവം തരുന്ന ശുദ്ധബോധം, परमेश्वर मुझे एक शुद्ध सुबोध मन परमेश्वर ही मुझे देना पड़ेगा, അത് പെർമനന്റ് ആണ്. और वो स्थिर है, सदा सर्वदा के लिए है। നമ്മൾ മരിച്ചാൽ അത് നശിച്ചു പോകത്തില്ല. और हम लोग मरने के बाद भी परमेश्वर ने दिया हुआ उस शुद्ध सुबोध मन मिटेगा नहीं। അതായത് നമുക്ക് മരണമേ ഇല്ല വാസ്തവത്തിൽ. मतलब विश्वासी ऐसे अवस्था में पहुंच गया है कि वो अभी मरे मृत्यु को नहीं देखेगा। ദൈവം അറിയുകയാണ്, परमेश्वर जानता है ഇവൻ എന്റെ മകനാണ്. ये मेरा बेटा है। യേശു ക്രിസ്തുവിനെ അറിഞ്ഞതുപോലെ जिस रीति से पिता परमेश्वर यीशु को जानता है और पहचानता है, യേശുവിന്റെ ഹൃദയത്തിൽ ആക്കി വെച്ചിട്ട് നമ്മളെ അറിയുകയാണ്. और हमें क्या किया? हमें भी उसने परमेश्वर ने उठाकर मसीह का हृदय में डाला, और हृदय में बसने वाले सभी लोगों को पिता परमेश्वर जानता है। അതാണ് നമ്മൾ ഗലാത്യലേഖനത്തിൽ വായിച്ചു, വിശേഷാൽ ദൈവം നിങ്ങളെ അറിഞ്ഞിരിക്കെ. वही अभी अपने गलतियों का पुस्तक में पढ़ा कि तुम परमेश्वर को जानते हो, वरन परमेश्वर तुम्हें जानता है। ആ അറിവ് നിങ്ങൾ വിട്ട് वो तो ये जानकारी को तुमने छोड़कर ദൈവം തന്റെ പുത്രനിൽ നമ്മളെ വഹിച്ചിട്ടും परमेश्वर ने हमें मसीह में हमें संभाला, ये बात का ज्ञान होने के बावजूद भी കണ്ണിന്റെ കൃഷ്ണനെ പോലെ നിന്നെ നോക്കി वो परमेश्वर तुझे आग की पुतली के जैसा संभाले रखा, तो भी അവന്റെ പങ്ക കൊണ്ട് മറച്ചിട്ടും उसने हमें अपने पंखों से हमें संभाले रखा, तो भी ആ സ്ഥാനം വിട്ടിട്ട് तूने क्या किया? वो स्थान को छोड़कर നിങ്ങൾ ഏറ്റവും വീക്ക്, ഏറ്റവും താഴെ നിലവാരം കുറഞ്ഞ അവസ്ഥയിലേക്ക് പോയത് എന്ത്? वहां पर उसका गलतियों का पुस्तक 4:9 में, वरन मसीह के द्वारा जानने के बावजूद भी तुमने क्या किया? निर्बल और निकम्मी। हाँ, मतलब जो निर्बल है, जो निकम्मी है, जो एकदम चीप गिरा हुआ बातों पे, मतलब इंग्लिश में बेगरली लिखा है, मतलब जो एकदम गिरा हुआ, एकदम उस चीजों पे, उस अवस्था में तुम चले गए। ബെക്കറി എന്ന് പറഞ്ഞാൽ बेगर मतलब भिखारी, मतलब ഒരു സുരക്ഷതയ്ക്ക് വേണ്ടി മറ്റുള്ളവരുടെ കാല് പിടിക്കേണ്ട അവസ്ഥ വരുന്നു. भिखारी ദൈവം मतलब ആക്കിയത് എവിടെയാണ്? നീ ആരോടും ചോദിക്കേണ്ട സ്ഥാനത്തല്ല, ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠമായ സ്ഥാനത്ത് നിന്നെ ആക്കി വെച്ചിട്ടും प्रियो, भिखारी का दशा मतलब क्या? भिखारी मतलब क्या? उसको अपना पेट पालने के लिए कैसा भी करके किसी का पैर में वो झुककर, नाक रगड़कर, माथा टेकर मेरा मदद करो बोलकर अवस्था में रहना है भिखारी का दशा। वो क्यों ऐसा हो गया? क्योंकि प्रभु ने हमें जिस स्थान पर रखा था, उस स्थान में क्या है? किसी को भीख मांगकर लेने का जरूरत नहीं था, क्योंकि मसीह में हम लोग तृप्त थे। നമ്മൾ ആ മുടിയ പുത്രൻ തിരിച്ചു വന്നപ്പോൾ वो उड़ाव पुत्र जब वापस आया, വിശന്നിട്ടാണ് വരുന്നത്. वो भूख के मारे वापस आ रहा है। അവൻ ചിന്തിക്കുകയാണ്, वो भूखा था और वो सोच रहा है, എന്റെ അപ്പന്റെ വീട്ടിൽ मेरा पिता के घर में അവിടുത്തെ അല്ലെങ്കിൽ വേലക്കാർ ആഹാരം അല്ലെങ്കിൽ തൃപ്തി അവർക്ക് അധികം വന്നിരിക്കുക. उधर का क्या है? मेरा पिता और मेरा भाई छोड़ो, मेरे घर के जो नौकर लोग हैं, वो लोग खाना खाकर फिर क्या कर रहे हैं? खाना फेंक रहे हैं। मतलब उसका मतलब क्या है? वो नौकर लोग मेरे पिता के घर में तृप्त और खुशी से रहकर जो ज्यादा बच गया उसको फेंक रहे हैं। ഞാനോ വിശപ്പുകൊണ്ട് परंतु मैं यहाँ पर भूखा हूँ, ഞാൻ തിരിച്ചു പോകും. इसलिए मैं वापस जाऊंगा। എങ്ങോട്ട് പോകും? कहाँ जाऊंगा? എവിടെ പോകും? कहाँ जाएगा? എന്റെ പിതാവിന്റെ ഹൃദയത്തിലേക്ക് കയറാൻ പോകും. पिता का घर मतलब क्या? पिता का हृदय में प्रवेश करने में जाऊंगा। मन फिरना मतलब क्या है प्रियो? वापस पिता के घर में जाना। പിതാവ് എന്ത് ചെയ്തു? पिता ने क्या किया? അവനെ കഴുത്തേൽ അവനെ അംഗീകരിച്ചു, उसको ഹൃദയത്തിൽ സ്വീകരിച്ചു. उसको जाकर स्वीकार कर गले में चुमा। मतलब क्या? तू मेरा ही बेटा है बोलकर अपनाया। നമ്മളൊരു പാപം വന്നു പോയാൽ अगर हमारे अंदर पाप आ जाए तो भी അത് ക്രിസ്തുവിന് പുറത്തായി എന്നതിന് തെളിവാണ്. मतलब वो पाप हो गया, मतलब क्या है? क्यों? क्योंकि तू मसीह के बाहर था, इसके लिए ये साबित कर रहा है तू मसीह के बाहर है। അവിശ്വാസം എന്ന ദുഷ്ടഹൃദയം ഉണ്ടായി. अविश्वास का दुष्ट मन, कठोर मन तेरे अंदर आया।
എന്നാൽ നീ രക്ഷിക്കപ്പെട്ടവനാണെങ്കിൽ, परंतु तू नया जन्म पाया है तो നിനക്കുള്ളിൽ ഭയങ്കര വേദന വരും. तेरा हृदय में बहुत दर्द होगा। അയ്യോ, ഞാൻ കർത്താവിനെ വിട്ടുപോയി, अरे मैंने प्रभु को छोड़ दिया, എനിക്ക് തിരിച്ചു വരണം. मुझे वापस आना है। തിരിച്ചു വന്നില്ലെങ്കിൽ मैं अगर वापस नहीं गया तो അവന് ശ്വാസം മുട്ടുകയാണ്. उसका दम घुटेगा। അവൻ വസിച്ചിടത്തേക്ക് വരണം. उसको वापस मसीह के अंदर जो सुरक्षित स्थान का, शांति और समाधान का, आनंद का स्थान था, उसको वापस आना है। അപ്പൊ നമ്മൾ ആ പാവാവസ്ഥയിൽ തന്നെ തുടരുകയാണോ? या फिर वही पाप का दशा में नहीं, मैं इधर ही अच्छा है उधर ही कीचड़ में घूमते रहेगा, वैसा है क्या? അതുകൊണ്ടാണ് इसलिए കർത്താവ് ഹൃദയത്തിൽ അറിയുക എന്ന് പറയുന്ന രണ്ട് വശമുണ്ട്. परमेश्वर तुम्हारा मनों को जानता है करके जब उस बात को पढ़ते समय में उसका दो पहलू है। ഒന്ന്, एक ये है कि അവൻ തന്റെ ജനത്തെ അറിയുന്നു, वो തന്റെ अपना ഹൃദയത്തിൽ വഹിച്ച്. वो अपना लोगों को जानता है, क्योंकि वो लोग कहां पर है? परमेश्वर के दिल के अंदर है। നമ്മൾ ആ പത്രോസിന്റെ ലേഖനം വായിക്കുമ്പോൾ 2 പത്രോസ് 2:9 दूसरा पत्रोस 2:9 में हम पढ़ते हैं, രണ്ട് തരത്തിലാണ് അത് അറിയുന്നത്. दो रीति से जानता है करके हम पढ़ते हैं। तो प्रभु भक्तों को परीक्षा में से निकाल लेना और अधर्मियों को न्याय के दिन तक दंड की दशा में रखना भी जानता है। देखो, हाँ। परमेश्वर जानता है അത് തന്റെ ഭക്തന്മാരെ अपना भक्तों को, അവൻ ഹൃദയത്തിൽ വഹിച്ച് അവരെ സൂക്ഷിക്കുന്നു. मतलब अपने हृदय में वो बसाकर वो लोगों को, विश्वासियों को बचा के संभाले रखता है। എന്നാൽ ജഡത്തെ അടുത്ത വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ ജഡത്തിൽ നറുക്കുന്ന കുറെ പേരുണ്ട്. परंतु जो अधर्मी लोग हैं, അത് കർത്തൃത്വത്തെ നിന്ദിക്കുക, मतलब जिसने पर यीशु मसीह का प्रभुत्व को ठुकराया അവൻ ജഡത്തിൽ ജീവിക്കുക, और शारीरिक अभिलाषा में ही जीकर तृप्त है, वो लोग, അവരെ उन लोगों को भी ന്യായവിധി ദിവസത്തേക്ക് न्याय के दिन, സൂക്ഷിക്കാനും न्याय के दिन उनको संभाल के रखने के लिए അവരെ അറിയുന്നു. वो बात भी परमेश्वर जानता है। मतलब हमको दिल में रखने भी जानता है और पापी लोगों को नरक में डालना, ये दोनों बात प्रभु जानता है। അപ്പൊ നമ്മളെ കർത്താവ് ഹൃദയത്തിൽ വഹിക്കുന്നത് അറിയുന്നത് ഏത് വിധത്തിലാണ്? നല്ല കാര്യത്തിനാണോ ദോഷകാര്യത്തിനാണോ? तो प्रियो, अगर प्रभु ने हमने अभी हम जानते हैं कि प्रभु ने हमको दिल में हमें रखा है, और दिल में रखा है और परमेश्वर जानता भी है करके अभी हमने पढ़ा, ये बात हमारा अच्छे के लिए है या हमारा नुकसान के लिए है? ന്യായവിധിക്കാണല്ലോ ഓൾറെഡി അവിടെ കഴിഞ്ഞില്ല, അവന്റെ സോളിനെ നമുക്ക് വേണ്ടി തന്നത്. प्रियो, अगर हमारा दोष के लिए है बोलता तो वो वाकई सहयोग नहीं होगा। क्यों? यीशु मसीह ने ऑलरेडी हमारा सारा दंड यीशु मसीह ने ले लिया, तो दिल में रखा बोला मतलब हमें न्याय के लिए नहीं रखा है, ആ, അല്ല, नहीं रखा है, നമ്മുടെ നന്മയ്ക്കാണ് അവൻ ഹൃദയത്തിൽ വഹിക്കുന്നത്. उन्होंने हमारा भलाई के लिए अपने दिल में रखा है। നമ്മൾ അവിടെ യെരമ്യാവിന്റെ പുസ്തകം 29:11 വായിക്കുമ്പോൾ यिर्मयाह का पुस्तक 29 का 11 पढ़ते हैं। ആ, यिर्मयाह 29:11, क्योंकि यहोवा की यह वाणी है कि जो कल्पनाएं मैं तुम्हारे विषय करता हूँ उन्हें मैं जानता हूँ, वे हानि के नहीं वरन कुशल हीन है। आशा पूरी ദുഃഖ, करूंगा। നിങ്ങൾക്കൊരു ഭാവി ഉണ്ടാകാൻ, और अंत में मतलब क्या, अरे मैं तुमको एक अच्छा भविष्य देने के लिए നിങ്ങൾക്ക് നന്മ വരാൻ और आप लोग को तुमको भलाई होने के लिए അവൻ നമ്മളെ അറിയുകയാണ്. वो हमें जानता है। പക്ഷേ നമുക്കത് അതിനകത്ത് അബൈഡ്, അതാണ് കർത്താവിൽ അബൈഡ് ചെയ്യണം. കർത്താവിൽ വസിക്കുക എന്ന് പറയുന്നത് ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയത്തിൽ വസിക്കുക, നമ്മുടെ നന്മ അതാണ്. तो हमें वो जानता रहता, मतलब क्या, वो क्यों है? क्योंकि हम उसके दिल में हैं, इसलिए उस दिल में बने रहना हमारी ओर से बहुत जरूरी है। അവിടെ നമ്മള് ഇസ്രായേൽ മക്കൾ ഒരിക്കല് ദൈവം എപ്പോഴും അബ്രഹാം ഞങ്ങളുടെ പിതാവാണെന്നൊക്കെ വിളിച്ചുകൊണ്ടിരുന്നു. इजराइल का स्वभाव क्या है? वो लोग हमेशा बोलते हैं कि अब्राहम हमारा पिता है। അങ്ങനെ കർത്താവിന്റെ സമയത്ത് യഹൂദന്മാർ പറഞ്ഞുകൊണ്ട് ഞങ്ങളുടെ പിതാവ് അബ്രഹാമാണ്. वो लोग यीशु के टाइम में भी यूहन्ना का पुस्तक में हम पढ़ते हैं हमारा पिता तो अब्राहम है। പക്ഷെ അബ്രഹാമിനെ പിതാവെന്ന് വിളിച്ചിട്ട് ഒരു പിതൃത്വം വേണ്ടതുപോലെ കാണാത്തത് കൊണ്ട് അവര് അബ്രഹാമിനെ തേച്ചു പറയുന്നുണ്ട്. परंतु वो लोग अब्राहम का जो सही पितृत्व का स्वभाव को नहीं पहचानते हुए अब्राहम को उन्होंने ठुकराया भी है। അവിടെ നമ്മള് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 63:16 यशायाह का पुस्तक 63 का 16 में, ആ, यशायाह 63 का 16, निश्चय तो हमारा पिता है, यद्यपि अब्राहम हमें नहीं पहचानता ആ, देखो, और എന്ന് പറഞ്ഞാൽ അബ്രഹാം ഇപ്പൊ ഞങ്ങളെ അറിയുന്നില്ല. देखो अब्राहम अभी हमको नहीं पहचानता, ഞങ്ങളെ അറിയാത്ത ഒരാളെ പിതാവിന് എന്തിനു വിളിക്കണം? हम लोग ऐसा व्यक्ति को क्यों पिता मिला है जो हमको जानता नहीं है? അവിടെ കർത്താവ് പറഞ്ഞത്, इसलिए प्रभु ने कहा നിങ്ങൾ ഭൂമിയിൽ ആരെയും പിതാവിന് വിളിക്കും. तुम लोग भूमि में ना किसी को भी ऐसे ही व्यर्थ पिता पिता करके नहीं पुकारना, നിങ്ങൾ സ്വർഗസ്ഥനത്രേ നിങ്ങളുടെ क्योंकि പിതാവ്. तुम्हारा एक ही पिता है, वो है स्वर्गीय पिता। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവൻ നമ്മെ അറിയുന്നു, वो हमें जानता है, നമ്മളെ वो സുരക്ഷിതമാക്കുന്നു, हमें सुरक्षित रखता है, നമ്മുടെ ഭാവിയെ കുറിച്ച് हमारे ചിന്തിക്കുന്നു. भविष्य और आशा के बारे में सोचता है। ഒരു അപ്പന്റെ ഉത്തരവാദിത്വം എന്താണ്? एक पिता का जिम्मेदारी क्या है? മക്കൾക്ക് വേണ്ടി കരുതുക. बच्चों के बारे में सोचना। പൗലോസിന്റെ ആ ഹൃദയം നമുക്ക് കാണുന്നുണ്ട്. पौलुस का मन को हम जानते हैं। ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി ഒരു അപ്പനെ, നിങ്ങളുടെ സ്ഥാനത്ത് ഒരു അപ്പനെ പോലെ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി എരിവോട് ഞാൻ ആഗ്രഹിക്കുന്ന ഒരു കാര്യം എന്താണെന്ന് അറിയാമോ? നിങ്ങളുടെ അപ്പന്റെ സ്ഥാനത്ത് നിന്നുകൊണ്ട് ആഗ്രഹിക്കുകയാണ്,
നിങ്ങളെ വിശ്വസ്തനായ ഒരു പുരുഷന്റെ കയ്യിൽ ഏൽപ്പിക്കണം. दूसरा कोरिन्थी 11 अध्याय में पढ़ता है कि मैं ईश्वरीय धुनी लगाते हुए मैं रहना चाहता हूँ कि क्या मैं तुमको एकमात्र पुरुष की ओर पुरुष के सामने मैं तुमको सौंपना चाहता हूँ. मतलब वो किसका मन है? एक पिता अपना बेटी के लिए एक अच्छा लड़का ढूंढकर उसका मंगनी करना चाहता है. वैसा स्वभाव पौलोस वहां पर रखकर कहता है. അപ്പൊ ദൈവം, പിതാവായ ദൈവം इसलिए पिता परमेश्वर നമ്മളെ കരുതുന്നത് हमें हमारा देखभाल कर रहा है, हमें संभाल रहा है. തന്റെ പുത്രന്റെ ഉള്ളിലാക്കി. क्यों? कैसा हमें संभाल रहा है? हमें पुत्र के अंदर रखा. ആ പുത്രനുള്ളവന് और जिस किसी के पास पुत्र है അവന് പിതാവ്. उसके पास पिता भी है. അപ്പൊ നമ്മൾ എവിടെയാണ്? अब हम कहाँ पर है? ക്രിസ്തുവിലാണ്. मसीह में है. ക്രിസ്തുവിലാണെങ്കിൽ എവിടെയാണ്? मसीह में है तो कहाँ पर है? ആ, पिता में है. ആണ് നമ്മൾ ഗുപ്തമാക്കി വെച്ചിരിക്കുകയാണ് ദൈവം. हमें एकदम छुपा कर हमें गुप्त रीति से हमें संभाले रखा है. നമ്മൾ യെരമ്യാവിന്റെ പുസ്തകം 3:19 വായിക്കുന്നുണ്ട്. यिर्मयाह 3:19 में हम पढ़ते हैं. ഒരു അപ്പൻ എന്ന നിലയിൽ ദൈവത്തിന്റെ ഗുണങ്ങൾ അവിടെ കാണുന്നുണ്ട്. 3:9 एक पिता का गुण को वहाँ पर हम देखते हैं. 3:19 ആ, मैंने सोचा था कि मैं कैसे तुझे लड़कों में गिनकर वह मन भावना देश दूं जो सब जातियों के देशों का शिरोमणि है. हाँ। मैंने सोचा कि तुम मुझे पिता कहेंगे हाँ। और मुझसे फिर न भटकेगी. നിങ്ങൾക്ക് നന്മ വരാൻ ജാതിയുടെ ഇടയിൽ നിങ്ങളെ ഏറ്റവും ഉന്നതമാക്കാൻ ഒരു പിതാവെന്ന രീതിയിൽ ഞാൻ ആഗ്രഹിച്ചു. നിങ്ങൾ എന്നെ പിതാവെന്ന് വിളിക്കുമെന്ന് ഞാൻ ആഗ്രഹിച്ചു. तो मैं एक पिता होने के नाते मैं तुम लोग को जातियों के बीच में एक अच्छा नगर बनाकर लड़का करके तुम लोग मेरे लड़के हो या तुम लोग मेरे बच्चे हो, इस रीति से अनुभव में बने रहने के लिए अन्य जाति के बीच में मैं तुम्हें सुरक्षित रखूंगा. और वहां पर आओगे तो मैं चाहता था कि तुम लोग मुझे पिता करके पुकारे. നാം ക്രിസ്തുവിൽ വസിച്ചാൽ, परंतु हम जब मसीह में बनते हैं ദൈവാത്മാവിനാൽ पवित्र परमेश्वर के आत्मा के द्वारा നമ്മൾ ദൈവത്തെ പിതാവെന്ന് വിളിക്കും. हम क्या करते हैं? परमेश्वर को हम क्या बुलाते हैं? अब्बा पिता. അവൻ നമ്മെ വിലയ്ക്ക് വാങ്ങി. उन्होंने हमें मूल दाम देकर खरीदा. എന്നിട്ട് फिर അവനെ പുത്രത്വത്തിന്റെ ആത്മാവിനെ തന്നു. और लेपालक का आत्मा हमको देकर ആ ആത്മാവിൽ നമ്മൾ വിളിക്കുകയാണ്. उस आत्मा में हम पुकार रहे हैं. എങ്ങനെ? क्या? അബ്ബാ പിതാവേ. हे अब्बा हे पिता. നമ്മൾ എവിടെ വസിക്കണം? कहाँ पर बसना होगा? लेकिन मसीह के हृदय में. ക്രിസ്തുവിൽ വസിക്കണം. मसीह के हृदय में बसे तब हमको बोलने होगा. ആ, അപ്പോൾ ഹോളി സ്പിരിറ്റ് तब पवित्र आत्मा. യേശുവിനെ കർത്താവെന്ന് വിളിക്കാനും ഹോളി സ്പിരിറ്റിന്റെ സഹായം ആവശ്യമാണ്. यीशु को प्रभु बोलने के लिए भी पवित्र आत्मा का मदद चाहिए. അപ്പോൾ നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 1:30 वाയിക്കുന്നുണ്ട്. पहला कोरिन्थी 1:30 में हम पढ़ते हैं. ആ, परंतु उसी की ओर से हम परंतु उसी की ओर से तुम मसीह यीशु में हो, हाँ। जो परमेश्वर की ओर से हमारे लिए ज्ञान ठहरा. हाँ। और ഓക്കെ ഓക്കെ നമ്മൾ ക്രിസ്തുവിലാണെങ്കിൽ मतलब मसीह में अगर हम हैं എവിടെ तो ദൈവം കർത്താവാക്കി വെച്ചിരിക്കുന്നത്? परमेश्वर ने हमें कहाँ पर रखा? उसी की ओर मतलब परमेश्वर की ओर. परमेश्वर ने हमें कहाँ पर रखा? ജ്ഞാനത്തിന്റെ പൂർണ്ണതയുള്ളവരിലാണ്. जो ज्ञान का पूर्णता है उसमें रखा. അവനിൽ വസിച്ചാൽ उसमें अगर बसा रहा तो അവന്റെ ജ്ഞാനം കിട്ടിക്കൊണ്ടിരിക്കും. उनका ज्ञान हमको मिलता रहेगा. അത് സ്വർഗീയ और ജ്ഞാനമാണ്. वो स्वर्गीय ज्ञान है. ഈ ലോകത്തിലെ वो ये ജ്ഞാനമല്ല. दुनिया का ज्ञान नहीं, നിത്യജ്ഞാനമാണ്. अनंत काल का ज्ञान है. അത് സാത്താനെ അറിയുന്ന ജ്ഞാനമല്ല. मतलब शैतान को जानने वाला वो ज्ञान नहीं. അത് തൊയ്ത്തീരെ സഭയോട് പറയുന്നുണ്ട്. तुतेरा मंडली को कहता है അവിടെ സാത്താന്റെ ആഴങ്ങളെ അറിയാത്ത ചിലർ എനിക്കുണ്ട്. मैं कुछ लोगों को जानता हूँ जो शैतान के बीच में डेरा बना के नहीं रखा. അപ്പൊ സാത്താന്റെ ജ്ഞാനം അറിയണമെങ്കിൽ എവിടെ വസിക്കണം? तो मतलब शैतान का ज्ञान प्राप्त कर शैतान को जानकर जीना है तो कहाँ पर रहना पड़ेगा? ലോകത്തിൽ. संसार में काफी है. ആ, എന്നാൽ परंतु നമ്മള് 1 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 10-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നത്, पहला कोरिन्थी 2:10 में हम पढ़ते हैं. നാം ദൈവത്തിന്റെ ആഴങ്ങളെ അറിയാൻ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനെയാണ് നമുക്ക് തന്നിരിക്കുന്നത്. पढ़ना 10 का B पाठ. क्योंकि आत्मा से बातें हाँ. वरन परमेश्वर की गुड़ बातें भी जांचता देखो है. गूढ़ बात है, मतलब मराठी में पढ़ना हो बात. कारण आत्मा हाँ. हा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्यांचा ईश्वर. हाँ, मतलब परमेश्वर का रहस्य मतलब क्या? हाँ. अंग्रेजी बाइबल में लिखा है परमेश्वर के दिल के जो गहराई के नीचे की बातें जानने के लिए पवित्र आत्मा के द्वारा हमें मालूम पड़ता है. എവിടെ വസിക്കണം? कहाँ पर बसना होगा? കർത്താവിൽ വസിച്ച प्रभु में बसना होगा तो സ്ഥിരമായിരുന്നാൽ स्थिर रीति से रहा तो നമുക്ക് വെളിപ്പെട്ടുകൊണ്ടേയിരിക്കും. मतलब परमेश्वर का दिल का गहराई के बातें हर एक समय में क्षण में प्रकट होते रहेगा. കർത്താവ് പറഞ്ഞു, प्रभु ने कहा ഞാനല്ലാതെ എന്റെ പിതാവിനെ വേറെ ആരും അറിയുന്നില്ല. मेरे अलावा मेरा पिता को कोई नहीं जानता. അപ്പൊ ക്രിസ്തുവിൽ വസിച്ചെങ്കിലല്ലേ പിതാവിനെ അറിയുള്ളൂ. मतलब पिता को जानना है तो मसीह में रहेगा तो जानेंगे ना. ഓ, പിതാവിനെ അറിയാന്ന് പറഞ്ഞ എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. पिता को जानना ही प्रियो इतना श्रेष्ठ बात है അവന്റെ ഹൃദയത്തിലാണ് നമ്മൾ. क्योंकि हम उनके हृदय में हैं. നമ്മള് 2 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ 1-ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ दूसरा कोरिन्थी 1:21 में हम पढ़ते हैं. അവിടെ വായിക്കുന്നത്, और जो तुम्हारे साथ मसीह में दृढ़ करता है, हाँ. और जिसने हमारा अभिषेक ആ, किया, അപ്പൊ നമ്മളെ ഉറപ്പിക്കുന്നത് ആരാണ്? मसीह में हमें दृढ़ किया. किसने किया?
ക്രിസ്തുവിലാണ്. पिता ने किया, हाँ। पिता ने हमें मसीह में, मसीह के अंदर दृढ़ किया। നമ്മളെ ക്രിസ്തുവിൽ ഉറപ്പിക്കുന്നതും हमें मसीह में दृढ़ करने वाला അഭിഷേകം ചെയ്യുന്നതും. और अभिषेक भी किया। എന്തിനാ അഭിഷേകം? क्यों अभिषेक किया? ക്രിസ്തുവിനെ അറിയാനാണ്. ताकि मसीह का और भी गहराई का बातों को जान सके। അവനാൽ പ്രാപിച്ച അഭിഷേകം നിങ്ങളിൽ വസിക്കുന്നുവല്ലോ. अगर उन्होंने उनके द्वारा पाया हुआ अभिषेक तुम्हारे अंदर बसा हुआ है, പക്ഷെ ക്രിസ്തുവിൽ വസിക്കാതെ परंतु मसीह में ना बने रहकर നമ്മൾ അഭിഷേകം ഉണ്ട് അല്ലെങ്കിൽ അഭിഷേകം പ്രാപിക്കുന്നു എന്ന് പറയുന്നതെല്ലാം ആ ക്രിസ്തുവിന് പുറത്തുള്ള കാര്യമാണ്. तो मुझे तुमको अभिषेक मिला क्या, अभिषेक प्राप्त करना पड़ेगा, ये सब मसला का क्यों हो रहा है? मसीह के बाहर है, वो लोग समझ नहीं पाए, इसके लिए ऐसा बोलते हैं। നോക്കണം, देखना, ക്രിസ്തുവിന്റെ പുറത്ത് ന്യായവിധിയാണ്, मसीह के बाहर न्याय है, പാപമാണ്, पाप है, അശുദ്ധിയാണ്, अशुद्धता है, ഏത് സമയത്തും हर समय में അപകടത്തിന്റെ സോണാണ്. दुर्घटना का जगह है मसीह के बाहर। എന്നാൽ ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയം लेकिन मसीह के दिल के अंदर എന്റെ സങ്കേതമാണ്. वो एक शरण स्थान है। അതാണ് നമ്മള് 91 സങ്കീർത്തനം വായിക്കുമ്പോൾ 91 भजन संहिता में हम पढ़ते हैं, അത്യുന്നതന്റെ നിഴലിൻ കീഴെ പാർക്കുകയും सबसे ऊंचा परमेश्वर के छाया में बसे रहना, അവനെന്റെ സങ്കേതവും वो मेरा गढ़ है, അവനെന്റെ കോട്ടയും. वो मेरा चिरस्थान है। നമ്മൾ 90 സങ്കീർത്തനം വായിക്കുന്നതാണ്. 90 भजन संहिता में हम पढ़ते हैं, തലമുറ തലമുറയായി पीढ़ी पीढ़ी से കോട്ടയ്ക്കുള്ളിലാണ്. हम लोग उस गढ़ के अंदर प्रभु ने हमें संभाले रखा है। പൗലോസ് കൊരിന്ത്യരോടുള്ള ബന്ധത്തിൽ പറയുന്നുണ്ട്. पौलुस कोरिन्थ मंडली को एक बात कहता है, നമ്മള് 2 കൊരിന്ത്യർ 7:3 വായിക്കുന്നുണ്ട്. दूसरा कोरिन्थ 7:3 में അദ്ദേഹം കൊരിന്ത്യരെ എപ്പോഴും ഓർത്ത് പ്രാർത്ഥിക്കും. वो कोरिन्थ मंडली के विषय में हमेशा पौलुस प्रार्थना करता था। അപ്പം പൗലോസ് പറയുകയാണ്, पौलुस कहता है, നിങ്ങൾ ഞങ്ങൾ എന്റെ ഹൃദയത്തിൽ ഇരിക്കുക. तुम लोग कहाँ पर हो? मेरे दिल के अंदर हो। हमारे हृदय में ऐसे तुम हमारे हृदय में। कोरिन्थ मंडली कहाँ पर है? पौलुस के हृदय में हमेशा प्रार्थना में याद करता है। പൗലോസ് എവിടെയാണ്? पौलुस कहाँ पर है? അതുകൊണ്ടാണ് इसके लिए पौलुस कह पा रहा है कि तुम लोग मेरे अंदर हो। അപ്പൊ പൗലോസിന് എത്ര പേരെ ഹൃദയത്തിൽ വഹിക്കാൻ കഴിയും? पौलुस अपने हृदय में कितने लोगों को डाल सकता है? അദ്ദേഹം പറയുന്നുണ്ട്, वो कहता है, അദ്ദേഹത്താൽ സ്ഥാപിക്കപ്പെട്ട എല്ലാ സഭകളെ കുറിച്ചും ഉള്ള ഒരു ഭാരമുണ്ടെന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം അവരെല്ലാം ഹൃദയത്തിൽ വഹിക്കുന്നുണ്ട്. पौलुस एक जगह पर ऐसा कहता है, मेरे द्वारा प्रभु ने इस्तेमाल करते समय में मैंने जितना मंडलियों को मैंने स्थापना किया, तुम लोग सब लोग मेरे दिल में। मतलब क्या? पौलुस अपने सीमित ज्ञान में जितना मंडली स्थापना कर पाया, जितने लोगों को देख पाया, पहचान पाया, उन्हीं लोगों को संभाल पाया। നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ हम लोग जब प्रार्थना करते हैं, പ്രാർത്ഥിക്കുന്ന വ്യക്തിയെ ഹൃദയത്തിലോട് കയറ്റത്തില്ല. हम लोग जिसके विषय में हम प्रार्थना कर रहे हैं, वो व्यक्ति को हम लोग दिल में नहीं घुसा रहे। കാര്യം എന്താ? कारण क्या है? പ്രാർത്ഥിക്കുന്ന വ്യക്തി ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയത്തിലല്ല. क्योंकि जिस व्यक्ति के लिए हम लोग प्रार्थना कर रहे हैं, वो व्यक्ति मसीह के अंदर नहीं है। പ്രാർത്ഥന നല്ലൊരു ഫലം കായ്ക്കലാണ്. प्रार्थना मतलब एक अच्छा फल उत्पन्न करने का एक बात है। കർത്താവ് ശിഷ്യന്മാരോട് വ്യക്തമായിട്ട് പറഞ്ഞു, प्रभु ने अपने चेलों से कहा, എന്നിൽ വസിച്ചിട്ടല്ലാതെ मुझ पर बने रहे बगैर നിങ്ങൾക്ക് तुम लोग फल नहीं उगा सकते। നമ്മൾ ഈ പ്രാർത്ഥനയ്ക്ക് പ്രതിഫലം കിട്ടും. Okay. 6:6 വാക്യം. हम लोग किनके लिए प्रार्थना कर रहे हैं? जो मसीह के बाहर है। ऐसे लोगों को मसीह में आने के लिए जब प्रार्थना करते समय में क्या वचन कहता है? जो प्रार्थना करेगा उसको प्रतिफल मिलेगा। मत्ती का पुस्तक 6वां अध्याय में पढ़ते हैं। നീയോ വാതിലടച്ച് इसलिए तू जब प्रार्थना करेगा तो दरवाजा बंद करके എന്ത് ചെയ്യണം? और रहस्य में जानने वाला पिता को അങ്ങനെ പ്രാർത്ഥിക്കണമെങ്കിൽ ऐसा प्रार्थना करना है तो പ്രാർത്ഥിക്കുന്ന വ്യക്തി ക്രിസ്തുവിന്റെ ഹൃദയത്തിലായിരിക്കണം. मतलब वो प्रार्थना करने वाला व्यक्ति मसीह का हृदय के अंदर रहना चाहिए। അല്ലാതെ നമ്മൾ ചുമ്മാ ഭാഷയും ദൈവം കേൾക്കത്തില്ല. ऐसे ही मसीह के बाहर रहकर और मसीह के बाहर के दूर के लोगों के लिए प्रार्थना कर रहे बोलो तो परमेश्वर ऐसा प्रार्थना नहीं सुनता। 6:6 वाയിക്കുന്നത് 6:6 में मत्ती में हम पढ़ते हैं, നീ രഹസ്യത്തിൽ പ്രാർത്ഥിക്കും, तू जब रहस्य में प्रार्थना करेगा ഞാൻ പരസ്യമായി പ്രതിഫലം मैं തരും. तुझे सबके सामने प्रतिफल दूंगा। ഉത്തരം തരുമെന്നല്ല, जवाब दूंगा नहीं लिखा है, तुझे प्रतिफल देगा। जवाब नहीं देगा, प्रतिफल देगा। ഫ്രിഡ്ജിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിച്ചു. हम लोगों ने फ्रिज के लिए प्रार्थना किया നമുക്കൊരു ഫ്രിഡ്ജ് കിട്ടിയെന്നിരിക്കും. और एक फ्रिज मिल भी गया, सोच लो, അതിനെ എന്ത് പറയും? उसको क्या बोलेंगे? प्रतिफल मिला क्या जवाब मिला? ഉത്തരം കിട്ടി. मतलब എന്നാൽ അതിന് സ്വർഗത്തിൽ പ്രതിഫലം കിട്ടും. मैंने फ्रिज के लिए प्रार्थना किया, प्रार्थना करके मुझे फ्रिज मिला तो मेरा प्रार्थना का जवाब मिला, लेकिन ऐसा जवाब मिलने वाला प्रार्थना को प्रतिफल नहीं मिलेगा। അതിവിടെ വെച്ച് കിട്ടിയല്ലോ. क्यों? क्योंकि जवाब मिल गया ना। എന്നാൽ लेकिन നീ രഹസ്യത്തിൽ പ്രാർത്ഥിച്ചു, तूने अगर रहस्य में प्रार्थना किया ഞാൻ പരസ്യമായിട്ട് तो मैं तुझे सबके सामने പ്രതിഫലത്തിന്റെ ദിനത്തിൽ प्रतिफल के दिन में ക്രിസ്തുവിൽ വസിച്ച് ചെയ്തെങ്കിൽ तूने अगर मसीह में बने रहकर तूने प्रार्थना किया तो सबके सामने प्रतिफल मिलेगा। ക്രിസ്തുവിൽ വസിക്കുന്നതിന്റെ ശ്രേഷ്ഠ നമ്മൾ प्रिय- ചെയ്യുന്നത് इसलिए प्रियो मसीह में बने रहकर एक छोटा सा कार्य करना भी स्वर्ग में प्रतिफल मिलेगा। എന്റെ ആ ഭാരം തീർന്നു. मेरा बोझ खत्म हो गया।
കുറച്ചുകൂടെ കാര്യങ്ങളുണ്ട്, പക്ഷെ ഇപ്പൊ പറയാനായിട്ട് കിട്ടുന്നില്ല. मैं बहुत और भी बातें हैं बोलने के लिए, समय देखकर मैं यहीं पर रोकता हूँ. അതെ, നമ്മള് 18 സങ്കീർത്തനം 2 വാക്യത്തിൽ വായിച്ചത് जैसा हमने 18 भजन संहिता का 2 में हमने पढ़ा, ഒരു ഭക്തന്റെ അവകാശമാണ്. एक भक्त का हक है जो वहां पर वो कह रहा है, നീ എന്റെ കോട്ടയാണ്, तू मेरा गढ़ है, എന്റെ സങ്കേതമാണ്, तू मेरा नगर है, എനിക്ക് വന്ന് വസിക്കാൻ, ताकि मैं मैं वहां पर आकर बस सकूं. എനിക്ക് ഉള്ള സങ്കേതം നീയാണ്. मेरा वहां पर रहने का जो सुरक्षिता का अवस्था आप है. നമ്മൾ എവിടെയാണ് ഇപ്പോഴത്തെ സമയം, നമ്മൾ എവിടെയാണ് വസിക്കുന്നത്? इसलिए प्रियो, आज एक नए नियम का विश्वासी कहां पर बसा हुआ है? മിക്കവാറും യൂത്ത് ഒക്കെ മൊബൈലിലാണ് വസിക്കുന്നത്. जवान लोग कहां पर है? मोबाइल में बना हुआ है. ചിലർ ടിവിയിലാണ്, कुछ लोग टीवी में, ചിലര് ഓരോ ലോകത്തിന്റെ കാര്യങ്ങളിലാണ്. कुछ लोग संसार के एक एक बातों में है. എന്നാൽ परंतु ദൈവം ആക്കി വെച്ചിരിക്കുന്നത് എവിടെയാണ്? परमेश्वर ने हमें कहा रखा है प्रियो? मसीह के अंदर, हृदय में अंदर, അവിടെ സമാധാനമുണ്ട്, वहां पर शांति है. ആത്മാവിന് ചിന്ത. आत्मा में मन लगाना. അപ്പൊ ക്രിസ്തുവിന് നിരന്തരം വസിക്കുകയാണ്. तो अगर मसीह में अगर बना रहा तो നമ്മൾ മാനസാന്തരം എന്ന് പറയുന്നത്, मन फिरना मतलब, കർത്താവേ हे प्रभु, നിന്റെ ഹൃദയത്തിലാണ് എന്നെ ആക്കി വെച്ചത്. हे प्रभु, आपने तो मुझे आपके दिल में रखा था. അല്പം ലോകത്തിന്റെ സുഖം അനുഭവിക്കാൻ ഞാൻ നിന്നെ വിട്ടുപോയി. थोड़ा संसार का मजे लेने के लिए मैं आपको छोड़कर बाहर निकला. प्रभु, എന്നെ തിരിച്ചെടുക്കണേന്ന് പറയണോ? हे प्रभु, मुझे वापस लो, ऐसा बोलना है क्या? ഞാൻ നിന്നെ തന്നെയാണ്, प्रभु, मैं तो आप में ही हूँ ഞാൻ തെറ്റ് സമ്മതിക്കുന്നു. और मैं मेरा गलती मानता हूँ. അവനെ കർത്താവ് സ്വീകരിക്കുമോ? ऐसा व्यक्ति को प्रभु स्वीकारेगा क्या? पक्का स्वीकारेगा. അതാണല്ലേ നമ്മൾ വായിക്കുന്നത്. ये हमारा प्रभु प्रेम का प्रभु है. और फिर कर कोई भी आएगा तो उसको स्वीकारेगा. അതുകൊണ്ടാണ് इसीलिए ഈ ഭൂമിയിൽ നമ്മൾ മരിക്കുമ്പോൾ इस दुनिया में जब हम मरते हैं, ക്രിസ്തുവിന്റെ ഉള്ളിൽ വസിച്ചുകൊണ്ടാണ് മരിക്കുന്നത്. मसीह में हम मसीह के अंदर रहकर मर रहे हैं. ക്രിസ്തുവിൽ മരിക്കുന്നവർ ഭാഗ്യവാന്മാർ. मसीह में मरना, आज से जो मसीह में मरते हैं वो धन्य है. ഒരു വിശ്വാസി മരിക്കുമ്പോൾ എവിടെയാണ്? एक मसीह जब एक विश्वासी व्यक्ति जब मरता है, तभी भी वो कहां पर है? मसीह में है. അത് മരണമല്ല. परंतु ऐसा मरना मृत्यु नहीं है. പൗലോസ് പറയുന്നത് എന്താണ്? पौलुस कहता है, ക്രിസ്തുവിൽ മരിക്കുക ഡിപ്പ. मतलब मसीह में मरना मतलब वो जा रहा है यहाँ से. എത്ര വലിയ അനുഗ്രഹമാണ് ക്രിസ്തുവിൽ വസിക്കാന്നുള്ളത്. कितना बड़ा आशीषमय और एक उत्तम बात है मसीह में बने रहना. प्रियो, നമുക്ക് അന്യോന്യം പ്രോത്സാഹിപ്പിക്കാം. इसलिए आओ एक दूसरे को हम प्रोत्साहन करें. അതുകൊണ്ട് മാനസാന്തരപ്പെടുക എന്ന് പറഞ്ഞാൽ इसलिए मन फिरना मतलब, നാം പാപം ചെയ്താൽ ക്രിസ്തുവിന് പുറത്തായി, हम लोग पाप किया तो मसीह के बाहर है. ക്രിസ്തുവിന്റെ ഉള്ളിൽ വസിച്ചാൽ मसीह के अंदर बना रहा तो യോഹന്നാന്റെ ലേഖനം 3-ാം അധ്യായത്തിൽ 8-9 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അവിടെയുണ്ട്, पहला यूहन्ना ക്രിസ്തുവിൽ വസിക്കുന്ന അവനിൽ പാപമില്ല, അവനിൽ വസിക്കുന്നവൻ പാപം ചെയ്യുന്നു. पहला यूहन्ना 3:8-9 में हम पढ़ते हैं कि उसमें पाप नहीं, और जो उसमें बना रहता है पाप नहीं करते रहता. ഇത്ര വിശുദ്ധനായ ഒരു സ്ഥലത്തിന്റെ ഹൃദയം, मतलब इतना पवित्र स्थान है प्रभु का हृदय, ഇത്ര മാർദ്ദവ ഹൃദയമുള്ള, इतना दयालु हृदय, ഇത്ര കരുണയുള്ള, इतना करुणा और हमसे प्रेम करने वाला हृदय. അതിനേക്കാൾ സുരക്ഷിതം ലോകത്തിലെങ്ങുമില്ല. इससे बड़ा सुरक्षित स्थान दुनिया में नहीं है. നമ്മളെ ദൈവം ആക്കി വെച്ചിരിക്കുന്ന അവിടെ. प्रभु ने हमें एकदम उत्तम, सबसे श्रेष्ठ और सबसे पवित्र प्रभु यीशु मसीह हृदय में रखा है. അതാണ് നമ്മള് ഉത്തമഗീതത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്, श्रेष्ठ गीत में हम लोग पढ़ते हैं, പാറയുടെ മറവിൽ വസിക്കുന്ന ഇവിടെ നിന്നെ കാണാൻ ഞാൻ ആകാൻ. അവൾ ഭയങ്കര സൗന്ദര്യം. ഈ ക്രിസ്തുവിന്റെ സൗന്ദര്യം നാം കാന്തക്ക് കിട്ടുക. चट्टान में वो छुपी हुई को देखने के लिए मैं बहुत चाहत रखती हूँ. क्यों? क्योंकि उस चट्टान से देखकर जो आ रही है वो कितना सुंदर है. मैं നമുക്ക് അവരിൽ വസിക്കാം. इसलिए आओ मसीह में ही बने रहे. അതിനെയാണ് വിശ്വസിക്കുക എന്ന് പറയുന്നത്. उसी को हम लोग कहते हैं विश्वास करो. നാം അവനിൽ വസിക്കുന്നതിന്റെ മെഷർ അനുസരിച്ച് और हमने उस पर कितना विश्वास किया या उसमें कितना बना रहा, उसके माप के हिसाब से നമ്മുടെ ഉള്ളിലും അവൻ വസിക്കും. हमारे अंदर भी उसी माप में वो प्रभु हमारे अंदर रहेगा. എന്താണ് കണ്ടീഷൻ? उसका शर्त क्या है? എന്നിൽ വസിപ്പി. तुम मुझ में बने रहो, എന്നാ तो मैं तुम में बना रहूंगा. आमेन. കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കും. प्रभु हम सबको सहायता करें. കർത്താവ് അനുവദിച്ചാൽ ഈ ആഴ്ച അടുത്ത ആഴ്ച ഞങ്ങള് നാട്ടിലേക്ക് പോവുകയാണ്. प्रभु का अगर सहायता करे तो अगला हफ्ता हम लोग केरला जा रहे हैं. നിങ്ങളുടെ മുഖങ്ങളൊക്കെ ഉണ്ട് ഹൃദയത്തില്. इसलिए आप सबका चेहरा मेरा हृदय में है. നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുക. आप लोग भी प्रार्थना करना, നമ്മൾ വിശ്വാസം അർപ്പിക്കുന്ന പോലെ കർത്താവ് വരാൻ സാധ്യതയുണ്ട്. क्योंकि जैसा हम लोग विश्वास का घोषणा में सबसे बड़ा आशा रखा हुआ बात यह है कि हमारा प्रभु कभी भी आ सकता है. അതുകൊണ്ട് ആരും കൈവിടപ്പെടുമെന്ന് ചിന്തിക്കണ്ട. इसलिए ऐसा कभी नहीं सोचना कि हम लोग त्यागा जाएगा, കാരണം നമ്മൾ ക്രിസ്തുവിലാണ്. क्योंकि जो कोई मसीह में है वो उठा लिया जाएगा. Praise the Lord. आमेन. Praise the Lord. Praise the Lord. मैंने आखिर में क्या सोचा, प्रभु का दास इतना बोलते बोलते मैं अगला हफ्ता केरला जा रहा है, इसलिए मैं तुम लोगों को सबको लेकर जा रहा है.
हृदय में। सच में वही बात है ना? आप लोगों को हृदय में लेकर जा रहे हैं। मैं एक बार मानो एक जगह पर एक बहुत बड़ा कन्वेंशन में अटेंड किया। वहाँ पर एक विदेश से आया हुआ एक जॉन ऑस्टिन बोलते एक प्रमुख दास था। तो उन्होंने प्रजा का एंड में बोला, मैं आप सबको अमेरिका में ले जा रहे हैं। मैं सोचा वहां तो में फ्लाइट आएगा। वो उनका हृदय में लेकर गया। तो प्रियो एक कितना बड़ी बात है ना? आज प्रभु ने हमें काम रखा, हृदय में रखा है ना? प्रभु यीशु मसीह का हृदय में हमारा स्थान है कि नहीं, ये बात है ना? आज प्रभु हमें हृदय में लिया तो अभी हमारे हृदय में प्रभु को स्थान नहीं तो क्या भाई? ऐसा हो सकता है? नहीं। हमें प्रभु में बना रहना। बहुत सुंदर, बहुत बहुत गहरा वचन प्रभु ने आज भी हमें दिया। हमारा स्थान प्रभु ने हमें समझाया। प्रियो, आज सच में प्रभु का हृदय में, इसलिए हमारे लिए क्या पद्धति है, योजना क्या है? हमारा भला है ना? तो बहुत बड़ी बात है, बहुत सुंदर बात है प्रभु ने आज हमें सिखाया। प्रभु को धन्यवाद देता हूँ। प्रभु के दासों को प्रभु वचन बोलने के लिए बहुत सामर्थ्य दिया, बहुत गहराई से उन बातों को उन्हें समझाने में मदद किया। प्रभु का दासों को और भी आने वाले दिनों में और भी गहराई में प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल करें। खास करके केरला